नमस्कार, मी विश्वनाथ. आपण MA सेटचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपला सिलॅबस MAचा म्हणजे प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष हा पूर्णपणे सगळा जो काही आपल्याला आरेखून दिलेला आहे विद्यापीठाने तो पूर्णपणे वाचून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे MAच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही प्रथम वर्षाला असताना हा सगळा अभ्यासक्रम वाचून घ्यायला पाहिजे. ओके, वाचून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की MAच्या अभ्यासक्रमामध्ये पात्रता काय असणार आहे, MAच्या अभ्यासक्रमाच्या क्षमता काय आहेत आणि आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता विकसित झाल्या पाहिजे. त्यामध्ये तुमच्या लेखनाच्या क्षमता येतं, ते लिखाण वैचारिक पातळीवर गेलं पाहिजे, लोकसाहित्याच्या मीमांसाच्या अंगाने गेलं पाहिजे, तुम्हाला चिकित्सा करता आली पाहिजे, तुम्हाला एखाद्या घटनेवर बोलता आलं पाहिजे, ती घटना समाजामध्ये का घडली, त्या घटनेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा घटना घडण्यामागचे कारणं तुम्हाला सांगता आली पाहिजेत किंवा त्या गोष्टीविषयी परिणाम काय होतील भविष्यात याबाबतीत चिकित्सा, समीक्षा, निरीक्षणं आणि तुमचं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. अशी क्षमता MAच्या प्रथम वर्षामध्ये आपल्याला शिकवल्या जाते किंवा आपल्याकडून ती ग्राह्य असते. म्हणजे MA म्हणजे काय, मास्टर. त्या गोष्टीत तुम्ही मास्टर झालं पाहिजे. एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचे तुम्ही मास्टर होणं आणि याचा अभ्यासक्रम हा MAच्या पहिल्या वर्गामध्ये शिकवला जातो. यामध्ये तुम्ही ज्यामध्ये आपली मराठी भाषा आहे त्या भाषेच्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, जसे की भाषा आहे, भाषेचे आविष्कार रूपं आहेत आणि भाषा विज्ञान आहे. भाषा विज्ञान शिकलात तुम्ही, पेशल कुणाचा विषय भाषा विज्ञान वगैरे होता, ठीक. काही लोकांचा नसेल, परंतु हे भाषा विज्ञानचा अभ्याससुद्धा सिलेबसमध्ये असतो. ही भाषा निर्माण कशी झाली, त्या भाषेच्या निर्माण होण्याच्या मागची कारणं कोणती किंवा भाषा निर्माण होतांपासून ते आतापर्यंत त्यामध्ये काय काय बदलाव होत गेले, भाषेची विविध रूपं कोणती, कोणत्या परिमाणात भाषेवर परिणाम झालेला आहे, म्हणजे भौगोलिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, राजकीय परिणाम, व्यवसायाचा परिणाम, आर्थिकतेचा परिणाम, उद्योग व्यवसायाचा परिणाम, अन्न आणि पाणी या सगळ्या गोष्टीचा परिणाम भाषेवर कसा झाला, हा भाषा विज्ञानाचा विषय आहे. शिवाय भाषेची ओळख, स्वरूप, यात मला पहिला घटक सांगतो मी तुम्हाला, भाषा आविष्काराची रूपं. ओके, सेट पेपरमधला पहिला घटक असा असतो, म्हणजे पहिल्या पेपरमधला हा पहिला घटक आहे की भाषेची ओळख. भाषेची ओळखमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात, जसं की भाषेचं स्वरूप काय आहे, म्हणजे पूर्वीच्या भाषेचं स्वरूप काय होतं, मध्यंतरी मध्ययुगीन काळातल्या भाषेचं स्वरूप काय आहे आणि आत्ता काय. जसं की आपण भाषेचे कालखंड बघतो, प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि उत्तर आधुनिक असे कालखंडानुसार सुद्धा भाषेचे प्रयोग असतात किंवा भाषा जशी बदलत जाते त्याला कालखंडानुसार त्याला हे पडतात, त्याचा कार्यकाळ ठरवून त्या भाषेला हे दिलं जातं. आता भाषेचे काही प्रकार पण आपल्याला आविष्कार मध्ये मिळतात, जसे की इकडे गुजरात वगैरे या डांग भागात जशी अहिराणी जी बोलल्या जाते किंवा जिथली जी बोली आहे डांग भाषेची बोली, तर ती आणि अहिराणी जळगावमधली किंवा इकडे उत्तर महाराष्ट्रातल्या भागातली यामध्ये साम्यता काय आहे, वैविध्य काय, वैशिष्ट्य काय किंवा विरोधाभास काय याचीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तसंच विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, मराठवाडा अशा सगळ्या भागामध्ये एकच भाषा आहे का, नाही, त्यामध्ये वैविध्यता आहे. ही वैविध्यता का आहे याची तुम्हाला पूर्व इतिहासाच्यानुसार माहिती झाली पाहिजे की इथला माणूस कसा आहे, त्याची शरीराची ठेवण कशी आहे, त्याच्या ठेवणीमुळे त्याच्या शब्दाचा उच्चार कसा आहे. म्हणजे जळगावमध्ये डचा ळ होतो आणि विदर्भामध्ये ळच राहतो, ड आणि डच राहतो. म्हणजे उच्चाराचं जे काही प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार हा स्पष्ट, म्हणजे याला प्रामाणिक कसं मानायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रकार भेद येतात, जसं की प्रामाणिक भाषा आणि बोलीभाषा. तर बोलीभाषा ह्या ज्या भागात बोलल्या जातात त्या भागामध्ये साधारणतः एका कोसावर म्हणजे 12 किलोमीटरवर जसं पाणी बदलतं, म्हणजे भौगोलिक रचनेच्या संदर्भात पाण्याची चव बदलते, नाही का, पाण्याचा स्तर बदलतो, पाण्याची क्षारता बदलते आणि त्या प्रमाणात भाषेचा सुद्धा स्तर, भाषेची चव, भाषेची रुची, भाषेचा उच्चार, भाषेचा प्रकार आणि भाषेचा म्हणजे भाषेच्या शरीराचा भाग तो बदलतो. हा दर कोसावर हे गोष्टी घडतात. भाषा का बदलते किंवा भाषा का बदलते म्हणजे भौगोलिकतेचा पण मोठा प्रभाव भाषेवर आहे. तुम्ही म्हणाल कसा की
डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा किंवा त्यांची भाषा ही शरीरातून म्हणजे ज्या स्वरयंत्रेतून बाहेर येते शब्द, त्यावेळेस त्यांची भाषा आणि सपाट भूभागावर किंवा समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा, नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा, मैदानाच्या पठारावर राहणाऱ्या लोकांची भाषा, यात वैविध्यता आहे. तर त्यांच्या शरीराची ठेवण तशी आहे. त्यांच्या शरीरात असणारा जो काही खानपानाचा पदार्थ म्हणजे आपण आहार काय घेतो, या आहारामुळे आपली शरीर यंत्रणा बदलत राहते. जसे की आपल्याला आता बघा भारतामध्ये हरियाणा, पंजाब किंवा राजस्थानमधली लोकं उंच काठीची दिसतात, अंगाने अशी धष्टपुष्ट दिसतात. तर त्याच व्यतिरिक्त गंगटोक, सिक्कीम, नागालँड किंवा मणिपूर, आसाम, त्रिपुरा अशा भागातली लोकांची ठेवण अतिशय खुशा स्वरूपाची आहे. ही डोंगराळ भागात राहणारी, डोंगराळ भागात असणाऱ्या लोकांची रचना ही ठेंगणी का असते, तर ती तिथल्या भौगोलिक प्रदेशानुसार हवामानाच्या म्हणजे बदलावानुसार आणि तिथे मिळणारा सूर्यप्रकाश, ऊर्जा, उष्णता, अन्न, पाणी, शेती व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी, खाण्यापिण्याचे पदार्थ, व्यवहार, वागण्याच्या पदार्थ, चालण्या, चढण्याच्या म्हणजे हे सतत लोक डोंगराचे चढण करत असतात. या चढणीमुळे त्यांच्या श्वासावर धाप येते. म्हणजे आता तुम्ही इकडे सप्तशृंगीच्या गडावर कधी गेलात का नाही, तर जाताना तुम्हाला धाप लागली पायऱ्यावर तर हे असे मोठमोठे डोंगरामध्ये लोक राहतात. डोंगरामध्ये हे चढण करत असतात, डोंगरावर असणाऱ्या शेती करतात, तिथं राहतात. खाली उतरण्यामुळे, जाण्यामुळे त्यांच्या श्वासावर परिणाम होतो. श्वासावर परिणाम झाल्यामुळे आपला शब्द ज्या स्वरयंत्रातून निघतो, त्या स्वरयंत्राच्या श्वासावर परिणाम झाल्यामुळे त्यांची भाषा ही अत्यंत म्हणजे श्वासरोधक असते. म्हणजे बोलताना धापा लागल्यावर तुम्हाला बोलता येतं का? खूप जास्त तुम्ही चढण केल्यावर तुम्हाला बोलताना थांबता तुम्ही. भाषेचा अशा प्रमाणावर प्रभाव, भौगोलाचा असा प्रमाणावर प्रभाव होतो. म्हणून या भाषेमधले वैविध्य प्रकार सुद्धा असे आहेत. महाराष्ट्रामधले आपण तुम्ही बघितले की तळकोकणात राहणारी लोकांची भाषा वेगळी आहे, विदर्भात राहणाऱ्या लोकांची बोलीभाषा वेगळी आहे. ही त्याचे मागची कारण आहे. त्याचबरोबर मानसिक किंवा हे काही दिव्यांगाचे प्रकार असतात की जिभेचं व्यवस्थित मुखामध्ये त्याची ठेवण नसणं, जबडा रुंद असणं, दाताची ठेवण, शिवाय आपला मेंदू जे कार्यरत करतो त्याच्यामध्ये रसायनं असतात, तर त्या रसायनाचा सुद्धा प्रभाव आपल्या बोलीभाषेवर पडतो. की आपण रसायनं म्हणजे सांगतो तुम्हाला काय, आपण ज्या आपल्या शरीरामध्ये जे 6 विकार आहेत, काम, क्रोध, मोह, मद, हे 6 विकारांचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो. म्हणजे जर समजा आपल्याला क्रोध आला तर आपण वर्तन काय करतो, हिंसक वृत्तीने करतो. म्हणजे आपण फोड, आदळआपट, कुणाला बोलण्याची भाषेचा आपला जो आवाजाचा रोख आहे म्हणजे व्हॅल्यूम तो व्हॅल्यूम वाढतो, कमी होतो. आपण कोणाच्या तरी लढीवाळपणे आपण बोलत असतो बाळाला छोट्या, तर आपला आवाज बदलतो की नाही, रागात बदलतो, क्रोधात बदलतो. म्हणजे त्या वेळेची भाषासुद्धा बदलत असते. म्हणजे विकारात असलेल्या भाषासुद्धा बदलत असते. म्हणजे भाषेचं स्वरूप कसं आहे, हे कसं बदलत गेलं, म्हणजे पहिल्या म्हणजे अत्यंत अश्मयुगात राहणाऱ्या मानवापासून आपल्याला त्या भाषेशी आपल्याला ही संयोग जोडता आली पाहिजे. म्हणजे भाषेमध्ये रसायनशास्त्र काय काम करतं, भाषेमध्ये भौतिकशास्त्र काम काय करतं, भाषेमध्ये भूगोल काय काम करतं, भाषेचा इतिहास काय आहे, भाषेचं गणित कसं आहे. म्हणजे व्हॅल्यूम आहे, आपल्या ध्वनीला व्हॅल्यूम आहे की नाही. म्हणजे किती डेसिबल आपण ऐकू शकतो आहे का माहिती. म्हणजे आपण त्या डेसिबलपर्यंत ऐकू शकतो, त्याच्यानंतर आपल्या कानाचे पडदे फाटू शकतात. हा सुद्धा पण आपल्याला छोटा प्रश्न आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे. असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो तुम्हाला भाषा विज्ञानाच्या अंगाने सेट अभ्यासक्रमामध्ये, की इतके त्या डेसिबलपर्यंत माणूस ऐकू शकतो डॅश डॅश डॅश. हा खरा प्रश्न विज्ञानाचा, परंतु तो डेसिबल भाषेच्या अनुषंगाने आपल्याला तो ऐकता येऊ शकतो किंवा आपल्या अभ्यासात असू शकतो. तर भाषेची जी काही स्वरूप आहेत, स्वरूपामध्ये 2-3 पद्धती आहेत. एक मौखिक पद्धती, दुसरी लिखित पद्धती आणि चौथीमध्ये साधनाच्या स्वरूपात भाषेची आपण वाचन करतो. म्हणजे जसे शिलालेख आहेत, शिलालेखाचं आपण वाचन करतो, ती एक लिखित स्वरूपाचीच पद्धती आहे. म्हणजे हाताने न लिहिता साधनांच्याद्वारे ती लिपी कोरली जाते. तुम्ही लेणी इथं ते बौद्ध लेणीवर गेलात कधी, तिथं लेणी क्रमांक 10 किंवा 15वर अशा मोठा एक पूर्ण असा रो भरून आराखडा लिहिलेला आहे. तो आराखडा काय आहे, त्याची भाषा कशी आहे, त्याची लिपी कशी आहे, त्याच्यात वापरलेली संकेताची पद्धती कशी आहे,
याचासुद्धा अभ्यास ऐतिहासिक साधनांद्वारे भाषेचा अभ्यास केला जातो. म्हणजे भाषेचा इतिहास काय ते आपल्याला समजतं. म्हणजे लिखित स्वरूपात भाषा कोणत्या पद्धतीची आहे मग ते आता आपण या आधुनिक काळात असल्यामुळे आपल्याजवळ कागदावर लिहिलेलं उतारा असतं. याच्या आधी काय होतं, छपाईने टाईप केलेलं यंत्राच्या माध्यमातून आपल्याकडे उतारा असतो कागदावर. त्याच्या आधीच्या युगात काय होतं, ताम्रपट, शिलालेख किंवा झाडाच्या सालींवर किंवा भांड्यांवर लिहिलेल्या लिपीचा आपल्याला माहिती आहे, आधार आहे. ठीक आहे. त्याच्या यादी आपण बघायला गेलं तर दगडावर कोरलेल्या किंवा मातीमध्ये किंवा मोठ्या भूभागात डोंगरामध्ये दगडाच्या सहाय्याने रचना करून केलेल्या भाषेचा पण आपण त्या काळातल्या मानवाने उपयोग केलेला पाहतो. शिवाय त्याच्या आधी आपण भाषेचा उपयोग जेव्हा बघतो तेव्हा तो कसा होता, तर तो आपल्या संवेदनांनी आपल्या शरीराच्या म्हणजे आपण स्पर्शाची भाषा होती, त्याच्या आधी डोळ्याची भाषा होती. म्हणजे जेव्हा माणसाला बोलता येत नसे किंवा शब्दाची स्वरयंत्राची रचना व्यवस्थित नव्हती असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे शरीर रचनाच व्यवस्थित नसल्याकारणाने उच्चार यंत्रणा नव्हती किंवा माणसाला जे बोलायचे याच्यासाठीची शब्दाची जी काही ठेवण असते, जी आपली हनवटी, ताल, दंतव्य, आपली शरीराची म्हणजे आपला तोंडाची रचना आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित रचना नसल्यामुळे आपल्याला बोलता येत नसे किंवा त्या भाषेची उपयोगिता नव्हती. तेव्हा हावभावाची भाषा, हातभाऱ्यांची भाषा, देहबोलीची भाषा, डोळ्यांची भाषा किंवा काहीतरी आकृत्यांची भाषा, म्हणजे आपल्याला केप कैरो किंवा इजिप्तमध्ये आपल्याला ज्या रेषा दिसतात भिंतीवर नाही का, 5 रेषा झाल्या की एक आडवी रेष, मग ते एक संच त्यांचा, अशा प्रकारची गणितीय संकल्पना भाषेच्या आधारावर त्या लोकांनी त्या काळात लिहिलेली आहे. आपल्याही काही म्हणजे लेण्यांमध्ये अशा लिप्या आढळतात की नुसत्या काड्या. त्या काड्याचा अर्थ काय असतो, तो अर्थ आपल्याला वाचता आला पाहिजे, त्याचा इतिहास सांगता आला पाहिजे आणि तो इतिहास अर्थ भाषेच्या आधारे आपण भाषा विज्ञानातून सांगू शकतो. तर या भाषा विज्ञानाचा जे आहे तुम्ही बघितलं आहे आता, हा खूप क्लिष्ट भाग आहे, किचकट भाग आहे भाषा विज्ञानाचा. कधी भाषा विज्ञानामुळे आपल्याला ते ऐकून झोप पण येऊ शकते, आहे ना, की स्वर स्वनिम काय आहे, त्याची उत्पत्ती कशी आहे, संकल्पना भाषाकुल काय आहेत, स्वरांतर काय आहे, पदांतर काय आहेत, वाक्यविचार कसा केला जातो, अर्थविचार कसा केला जातो, भाषा विज्ञानाच्या विविध ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धती कशा वापरल्या पाहिजे याचासुद्धा अभ्यास भाषा विज्ञानामध्ये केला जातो. जसं भाषा विज्ञानाचं व्याकरण असतं, की शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समाज, अलंकार या सगळ्या पद्धतीचं तुमचं वाचन झालं पाहिजे. म्हणजे मराठीचा अभ्यास करताना आपल्याला व्याकरणाच्या संदर्भातसुद्धा भाषा विज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करता यायला पाहिजे. वृत्त असतात आपल्याकडे, गझल आहेत बघा, म्हणजे सुरेश भटांसारखी लोकांनी लिहिलेली गझल आपल्याला मराठी अभ्यासात येते. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, आणि अशा प्रकारची गझल, त्याच्यातली अशी 2 ओळीची गझल तुम्हाला प्रश्न येतो, 2 ओळीची गझल सुरेश भट, गझलेचा वृत्त प्रकार सांगा म्हणून तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो सेटमध्ये. बघा म्हणजे हे साहित्य आहे, साहित्यातलं गझल म्हणजे पद्यामध्ये गझल आहे, गझलमधला तुम्हाला वृत्त सांगायचं म्हणून तुम्हाला वृत्ताचा पण अभ्यास असला पाहिजे. शार्दूल विक्रीत कोणता आहे, भुजंग प्रयात कोणता आहे, भुजंग प्रयातमध्ये मात्रा किती घेतल्या जातात, म्हणजे जे हे आहे व्योम आहे, आनंदकंद वृत्त आहे, याच्या लगावली मात्रा ल गा 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 ल ल ल ह्या म्हणजे लघु गुरुमधून आपल्याला त्या वृत्ताच्या वृत्त का केले जातात, तर त्या वृत्तामध्ये ती गझल छंदबद्ध पद्धतीने म्हणजे अतिशय ऐकण्याला माधुर्य, नादयुक्त आणि गोडवा असणाऱ्या शब्दांच्या मधून ते आपल्याला लोकांना भावना सांगते. आता पुन्हा देखील गझल, कविता किंवा एखादी कथा, कादंबरी किंवा साहित्य हे का निर्माण होतं, तर शेवटी अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून. म्हणजे एखादं अभिव्यक्ती मला जर कथेत सांगता येत नसेल, मला खूप सांगायचं आहे, तर मग मी कादंबरी लिहू लागतो लेखक म्हणून, किंवा मला काहीतरी सांगायचं पण थोडक्यात शब्द सांगायचे, मग मी 5-7 ओळीची एक छोटीशी कविता तुम्हाला सांगा, त्यातून मला काय जे सांगायचं त्या शब्दाच्या आधारावर मी तुम्हाला माझी भावना व्यक्त करू शकणार. अशा प्रकारच्या साहित्याचं रचना ह्या झालेल्या आहेत. तर त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्याससोबत तुम्हाला करता आला पाहिजे, की साहित्य का निर्माण होतं, कशासाठी निर्माण होतं, का निर्माण केलं जातं, ते निर्माण होताना फॉन्ट म्हणजे त्याचा आकार, पद्धती कशी असते, कशी घेतली जाते, लेखक एखादी पद्धती कशी वापरतो, तो पोवाडा कसा होतो, अभंग कशी होती,
तुकारामांची अभंगगाथा कशी होती किंवा ज्ञानेश्वरांची जी काही विराणी आहे ही कशी आहे, विराणीमध्ये आलेला भक्तिरस कसा आहे, त्यातला वेगवेगळ्या प्रतीचा अतूट नात्यासंबंधीचा भाव कसा आहे, देवासंबंधीचा आणि ईश्वराप्रती भावना ज्ञानेश्वरांनी कशी व्यक्त केली ही विराणीमधून वेगळ्या पद्धतीने सांग. म्हणजे फॉन्ट कसे वापरले जातात भाषेचाच वापर आहे, दुसरं काय आहे का, म्हणजे शब्दांचाच वापर आहे, फक्त तो पद्धती मात्रा त्या अनुरेणूंमध्ये वाक्याच्या विधानांच्या आणि उच्चाराच्या अनुरेणूमध्ये बसलेला असतो. म्हणजे भाषेचा अनुरेणू कसा असतो तो उच्चारांमध्ये असतो, श्रवणामध्ये असतो आणि लिपीमध्ये सुद्धा असतो. तो अनुरेणू शोधण्याचं काम शास्त्रज्ञ करत राहतात. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे की हे कसे एखादा लेखक का निर्माण करतो आहे किंवा का असं, त्याचासुद्धा अभ्यास भाषेच्या अभ्यासामध्ये आपल्याला करता येतो. बोली भाषा, प्रमाण भाषा यामध्ये सुद्धा मतभेद, भेद, वादविवाद किंवा आपल्याला हे पाहायला मिळते. आता बोलीभाषा म्हणजे आपण बघतो ज्यावेळेस, तर बोलीभाषा एक प्रदेशानुसार बदलत चालते, कारण की दर 12 किलोमीटरवर तिथला भूगोल, पर्यावरण, विज्ञान, तिथलं रहनसहन, वातावरण, अन्न हे सगळ्या बदलल्यात. त्यामुळे आपल्या वाणीवर पण त्याचा प्रभाव होतो. जसं की आपण बघा, तुम्हाला काटेरी मासा खायचा आहे आणि कोकणातली लोक काटेरी मासा खातात. तर काटेरी मासा खाताना त्यांच्या तोंडाची जी काही रचना असते त्यामुळे मग ते खाताना त्यांची तोंडाची रचना, त्याच्यातून त्यांचे खातानाचे शब्द किंवा त्याचे ते म्हणजे हे एक मेटल भाग म्हणू आपण त्याला. जसं की कवटी ही एका स्क्रूमध्ये फिट केलेली आहे, तो स्क्रू जितका तो हे होतो ढिला केला जातो तितकं कवटीची ही रचना असते. मग ते कवटी म्हणजे खाताना आपण त्या स्क्रूचा ढिलेपणा किंवा त्या स्क्रूचं सगळं ते काय म्हणतात ॲडजस्टेबल आपण करत राहतो आणि त्या ॲडजस्टेबलमुळे आपल्या जिभेमुळे सुद्धा वाणीचा बदल, तफावत किंवा प्रकार किंवा वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा यूट्यूब किंवा व्हॉट्सअपला किंवा तुमच्या मॅसेजला असे बाहेरच्या देशातील लोक काहीतरी बोलताना न्यूज सांगताना येतात आणि ते आपण हसतो, मात्र ती त्यांची भाषा असते. आता आपल्या इकडच्या अहिराणी किंवा विदर्भातल्या बोलीभाषा, घाटमाती बोलीभाषेतला एखादा व्हिडिओ केला, बातम्या सांगणारा व्हिडिओ, आणि तो जर याच्यामध्ये पाठवला, बर्लिनमध्ये पाठवला, जपानमध्ये पाठवला, तर तिकडचे लोक हसतात भाषेला. म्हणजे कसं, कारण की आपल्या बोलण्याची, आपल्या भाषेच्या उच्चाराची पद्धती आणि त्यांच्या भाषेच्या उच्चाराच्या पद्धतीमध्ये साम्य, भेद आणि वैविध्य असल्यामुळे हा विरोधाभास होतो आणि मग आपलं ते व्हायरल पण होतं. मागे एक रशियामधलेच कोणते तरी एक स्त्री ती इंग्लिश त्यांच्या भाषेमधून हे करते, बातम्या देते. तो व्हिडिओ आपल्याकडे आला होता, खूप व्हायरल झाला होता. ही बाई काय सांगते, आपल्या नवऱ्याला सांगते की काहीतरी सांगते. आणि असं एक म्हणजे भाषेच्यातून विनोद कसा असतो किंवा वेगळ्या पद्धतीचा कसा विनोद निर्माण होतो असे आपण पाहू शकतो. बोली भाषासमोरील आव्हानंसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता बघा, मागच्याच काही महिन्यापूर्वी एका ठिकाणी जे बेट होतं, त्या बेटावर तो केवळ एकच व्यक्ती होता ज्याला तेवढी त्याच्यापुरती जी भाषा होती जगामध्ये, त्याच्या एकट्यापुरती तो भाषा बोलायचा. तो व्यक्ती मेला त्याचे म्हणजे आयुर्मान संपलं आणि तो मेला. त्याच्यानंतर त्याची भाषासुद्धा बंद झाली, म्हणजे ड्रॉपच झाली. त्याला काय म्हणतात, मृत भाषा मृत केव्हा होते, तर जेव्हा व्यक्ती संपतात किंवा त्या भाषेचा वापर करणारा एखादा समूह संपतो तेव्हा ती भाषा संपून जाते. अशा बऱ्याच भाषा आपल्या पृथ्वीतलावर ज्या झाल्यात आणि पुन्हा त्यांची कम्युनिटी संख्या किंवा सामुदायिक संख्या नष्ट झाल्यामुळे त्या भाषा पण बोलीभाषेसंदर्भात पण असं होतं. जेव्हा तुम्ही ग्रामीण भागातून येता आणि शहरी भागात येतात, शहरी भागातली बोलीभाषा अगदी वेगळी असते, प्रभावशाली असते किंवा ती प्रशासकीय सगळ्या व्यवहारामध्ये वापरली जाते, म्हणून तिथे बोलीभाषेत शब्द घेतले जात नाही. जसे की आपण एखादा शब्द असतो, काय म्हणतात बोलीभाषेतला एखादा शब्द सांगा, गावातला सांगा एखादा शब्द, तो वापरला जातो का शहरामध्ये? म्हणजे टॉयलेटला जाण्यासाठी आपण टंबरेल म्हणून शब्द वापरतो,
गावाकडे असतो ना तो काहीतरी याचा फवारणीच्या डब्याचं काहीतरी टमरेल केलं जातं आहे ना, शेतामध्ये फवारणी केली जाते ना, त्याचे डबा कापून तो टमरेल वापरलं जातं टॉयलेटकडे जाण्यासाठी ग्रामीण भागात, कारण की तिकडे सुविधा नाहीत. बघा भाषेवर काय काय घटक परिणाम करतात, म्हणजे तुमच्या सुखसुविधाच्या संदर्भात, तुमच्या रोजच्या क्रियेच्या संदर्भात काही शब्द असतात की जे शब्द कसे परिणाम असतात. आता ते टमरेल शहरात कोणी वापरतं का? नाही. शहरात मग म्हणतात, जार म्हणतात किंवा काहीतरी त्याला जोडून शब्द असेल तुमच्या. तर अशा पद्धतीने ग्रामीण भागात बोलीभाषा जी असते ती शहरी भाषेत बोलल्या न गेल्यामुळे सुद्धा ती भाषा मृत होऊ लागते किंवा त्या भाषेचा वापर कमी होतो, बंद होऊ लागते. बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रात ट्रान्सफर जाणारे म्हणजे या स्थलांतर झालेले या देशातून या भागातून त्या भागात जाणारे लोकांचं प्रमाण जास्त आहे. का तर ग्रामीण भागातले उत्पन्न साधनं शेती ह्या सगळ्या आणि शिक्षण महत्त्वाचं म्हणजे मूलभूत गरजा भागवण्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या साधनं आहेत ते कमतरता असल्यामुळे लोक शहराकडे जास्त मायग्रेशन होतात. मायग्रेशन झाल्यामुळे सुद्धा आपल्या भाषा ह्या नष्ट होऊ लागतात, म्हणजे बोलीभाषा वगैरे काय आपण जे बोलतो आणि बंद होऊ पडू लागतात. तर आपण नवीन भाषेचा वापर करू लागतो, तेव्हासुद्धा बोलीभाषा हे बोलीसमोरील आव्हानं आहे. अशी आव्हानं कोणते येतं कोणत्या कोणत्या भागात तुम्हाला बघा. महाराष्ट्रातले जे काही सीमा भाग आहेत हा एक वेगळा प्रश्न आहे अजून. जे महाराष्ट्रातले सीमा भाग डांग, उमरगाव, बेळगाव, निपाणी, कारवार, ओके, या सगळ्या भागामध्ये ज्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषांवर तिथल्या प्रादेशिक भाषेचा परिणामसुद्धा आहे. आणि प्रस्थापित भाषेचासुद्धा परिणाम आहे आणि सोबत परप्रांतीय भाषेचा म्हणजे परराज्यातील भाषेचासुद्धा परिणाम आहे. म्हणजे बेळगावमध्ये जी मराठी बोलल्या जाते या मराठीवर कन्नड भाषेचा परिणाम आहे, कन्नड लिपीचा परिणाम आहे आणि मराठी भाषेचा परिणाम आहे. शिवाय मराठीतील सोलापूर भागात बोलल्या जाणाऱ्या ज्या काही बोली आहेत मूळच्या ग्रामीण त्या भाषेचासुद्धा परिणाम आहे. म्हणून तिथला जो काही वर्ग आहे तो मूळच्या बोलीभाषेला विसरत जातो आहे किंवा मूळच्या घटकाला. जसं बेळगाव महाराष्ट्राचाच भाग आहे, परंतु तो कर्नाटक असल्यामुळे त्याला भाषेचा अस्मिता असल्यामुळे आपण त्या राज्याला महाराष्ट्रात येण्याचा 1945-42 पासूनचा संघर्ष सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुम्हाला माहिती आहे. म्हणजे भाषेचा संघर्ष का असतो, म्हणजे भाषाविज्ञानामध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की परप्रांतीय भाषेचा परिणाम कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला येतो. पश्चिम बंगाल, मणिपूर, केरळ, कर्नाटक. त्यातलं काय आपल्या महाराष्ट्राला जोडून कर्नाटक हा भाग, कारण की सेट ही परीक्षा महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या राज्य, सीमा, जिल्हे, बोलीभाषा सगळ्या प्रदेशापासूनच आपण त्यातले म्हणजे प्रश्न निघत असतात, काढतात. बोलीच्या भाषेच्या संदर्भात आपण बघितलं. दुसरा घटक असा आहे की संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. सेट एक्झाममधला दुसरा घटक. या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. संस्कृती, महाराष्ट्रातली संस्कृती म्हणजे महाराष्ट्रात किती प्रकारची संस्कृती आहे ना, भरपूर. म्हणजे संस्कृतीचा इतिहासच आहे. म्हणजे चर्वाकांपासून हा संस्कृतीचा इतिहास आहे. आपण जे रोजच्या भाषेच्या संदर्भात आपण अभ्यास करतो, रोजचं बोलताना आपण असत्य बोलणं हे आपण गैर मानतो, नैतिकतेला योग्य नाही असं मानतो, किंवा चुकीचं बोलणं हे आपल्या सत्यनिष्ठ वागण्याला इष्ट नाही असं मानतो की नाही. आपली नीती संकल्पना ही संस्कृतीला धरून येणारी बाब आहे. म्हणजे चर्वाक संप्रदायामध्ये जो सत्य हा जो काही संबोध आहे, सत्य ही जी परिकल्पना आहे ती सत्यच बोललं पाहिजे. तर ते आजही आपण प्रशासकीय स्तरावर सुद्धा वापरतो. म्हणजे न्यायालयात बघा, न्यायालयात तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जे काही बोललं पाहिजे ते सत्यच बोललं पाहिजे, नीतीच्या आधारावर बोललं पाहिजे, सत्याचा आपला केला नाही पाहिजे. असत्य न बोलता सत्याच्या ज्या काही बाजू आहेत विविध त्या पद्धतीने मांडता आल्या पाहिजे, जेणेकरून सत्याने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि तुमच्या आजूबाजूला हिंसेचं वातावरण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका न्यायालयसुद्धा घेतं. म्हणजे चर्वाकांपासून आलेली सत्याची संकल्पना ही पुढे म्हणजे सत्तेसाठी किती लोकांनी हे केलेलं आहे. म्हणजे तिकडे विषयाचा प्याला घेतलेला आहे सत्य. राजाने त्याला सांगितलं की तुला जे दोनच पर्याय
एक तर तुला जे सांगायचे ते सत्य बोल किंवा विषयाचा प्याला घे. कोण होतं ते आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ना. सॉक्रेटिस नावाचा शास्त्रज्ञ होता ज्याने सांगितलं की मी जे बोलणार आहे ते सत्यच आहे. मला जर मृत्यूदंडाची जरी शिक्षा दिली तरी मी मृत्यू स्वीकारेन. आणि शेवटी तेच झालं. धर्माला सत्य पचत नव्हतं. सॉक्रेटिसनं सांगितलं होतं की हे सत्य आहे मी जे सांगितलं. त्याच्यानंतर आता काही म्हणजे परवाची गोष्ट आहे, धर्मसंस्कृती बायबल धर्मसंस्कृती पोप पाद्री आणि धार्मिक संघटना तिथल्या सरकारने काय सांगितलं की आम्ही सॉक्रेटिसला केलेली शिक्षा ही चुकीची होती. आम्ही सॉक्रेटिसचे वंशज किंवा या धर्माचे पोपचे वंशज पाद्रीचे वंशज किंवा धर्माचे अनुयायी म्हणून या काळात आम्ही सॉक्रेटिसची माफी मागतो. जगभर जाहीरनामा हे जाहीरनामा म्हणजे हा चुकीनामा त्यांनी मांडला जगभर. म्हणजे बऱ्याच वृत्तपत्रात अशी बातमी होती. जे काय होतं तर सत्याची पाठपुरावा करत राहणं, सत्याची सोबत राहणं हा विचार. म्हणजे संस्कृतीमध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आजही आपण बोलताना बघा सत्यच बोलतो, वाईट बोलतो का चुकीचं बोलतो का, कारण की सत्याने तुमच्या जीवनाला चांगल्या नीतिमत्ता येऊ शकतो. तुमचं जीवन सुकर होऊ शकतं. कोणाच्या बाबतीत कोणालाही आड संकल्पना येत. हे हा पण का बघतोय तर आपल्या महाराष्ट्रातली भारताची संस्कृती आहे. भारतात विविध संस्कृती आहेत. त्यातलं एक सूक्ष्मदर्शन म्हणून सत्य सांगितलं. सत्यासाठी महात्मा गांधीनं सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक तुम्ही नक्की वाचायचं. सत्याच्या प्रयोगमध्ये महात्मा गांधीनं जे आयुष्यात काय गोष्टी केल्या, ज्या काय घडलं, जे काय परिस्थिती होती त्या काळातली आणि जे काही सांगता आलं ते सगळ्या गोष्टी सत्याच्या प्रयोगमध्ये सांगितल्या आहेत. महात्मा गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने सांगता आली असते. परंतु तुम्ही वाचा बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीतले स्नेहसंबंध कसे होते आणि त्यांनी पुणे कराराच्या संदर्भात काय भूमिका घेतल्या होत्या. उपोषणाच्या संदर्भात बाबासाहेबांनी जे उपोषण सोडायला लावलं त्यामागची भूमिका काय होती तर ते पुणे करारात तुम्हाला ते महात्मा गांधीच्या सत्तेच्या प्रयोगामध्ये वाचायला मिळेल. म्हणजे एखादा व्यक्ती जो सत्य भारतीय संस्कृतीच्या बाबतीत किती हे असतो, दृढ असतो, तसे एक छोटासा सूक्ष्म पद्धतीचा उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे संस्कृतीमध्ये जे काही सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, नैतिकता, नीतिमत्ता, सामाजिक धोरणं, दोन व्यक्तीमधील परस्पराचे संबंध या सगळ्या बाबतीत ज्या काही भूमिका आलेल्या आहेत त्या भूमिकाच्या सुद्धा आपल्या रोजच्या जीवनावर कसा परिणाम होतो याचासुद्धा अभ्यास याच्यामध्ये भारतीय भाषामध्ये केला जातो. आणि या सत्यातून या सगळ्या संकल्पनातून या संस्कृतीतून साहित्याची निर्मिती कशी, वाङ्मय निर्मिती कशी होते. आता महात्मा गांधीचं उदाहरण घ्या. भारतीय विचार सत्याचा असल्यामुळे महात्मा गांधींनी सत्य आणि सत्यच त्यामध्ये मांडले. म्हणजे वाङ्मय निर्मिती होताना सुद्धा ती कशा पद्धतीने होते, का केले जाते असा सुद्धा अभ्यास तुम्हाला यामध्ये करता येतो. आता बघा संस्कृतीचे काही घटक असतात. ते घटक त्याच्या परंपरा, त्याचं साधनं, त्याचं सादरीकरण किंवा त्याच्यामध्ये असलेला जो सहसंबंध आहे. म्हणजे संस्कृतीचा सहसंबंध राजाशी कसा होता, राजेशाहीचा. पूर्वी आपल्या भारतामध्ये राजेशाही होती की नाही. त्या राजेशाहीचा संबंध म्हणजे त्यांना राजश्रय होता. या संस्कृती जपणाऱ्या लोकांना राजाश्रय होता. अजूनही आता प्रशासनाचा शासकीय आश्रय आहे. म्हणजे लोककलावंतांना म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जे मानधन मिळतं त्यांना ते काही थोडंसं सरकारकडून कार्यक्रम करण्यासाठी किंवा त्याचं जीवन जगण्यासाठीचे हे दिले जातं. आधारभूत काही रक्कम दिली जाते, मदत केली जाते, साधनं दिली जातात, त्यांचे म्हणजे काही वापराच्या गोष्टी दिल्या जातात शासनाकडून. त्या काळात राजांकडून हे सगळं त्यांचं व्हायचं. म्हणजे तुम्ही गोंधळी असाल, तुम्ही स्वतःचे कलाकार सादर करणारे असाल, तुमचं काही स्वतःला गायन, वादन, नृत्य, संगीत, हास्य, मनोरंजन या सगळ्या गोष्टी, विदूषक वगैरे हा सगळे प्रकार करता येत असतील तर तुम्हाला त्या काळात राजश्रय असायचा. राजा त्या व्यक्तीला राहण्यासाठी घर द्यायचा, मुबलक प्रमाणात त्याला अन्नसाठा उपलब्ध करून द्यायचा, शिवाय त्याला सरकारी तिजोरीतून, सरकारी खजान्यातून त्याला नजराणा द्यायचा, त्याची पारितोषिकं व्हायची. त्यांना वस्त्र, अलंकार, देशोविदेशी कार्यक्रम करण्यासाठी पाठवायचे.
आणि शिवाय त्यांच्या येण्याजाण्याचा खर्च त्या काळातला सगळा हा शासन करायचं. त्यांना जगण्याचे साधन, त्यांना जगण्याचा आधार किंवा त्यांना जगवता कसं आलं पाहिजे यासाठी राजश्रयसुद्धा त्यांना असायचं. आता या परंपरेमध्ये काही मौखिक परंपरा आढळतात. जसं की मौखिक परंपरेमध्ये जे वासुदेव आहेत, गोंधळी आहेत, गारुडी आहेत, भारुडी आहेत, भजनी मंडळी असतात किंवा कलाकार आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस जागरण गोंधळ आपल्या ग्रामीण भागात होतो. जागरण गोंधळ करणारे वाघ्या, मुरळी, त्यांच्या प्रथा, परंपरा, चालीरीती या सगळ्याचा अभ्यास तुम्ही सेट परीक्षेचा, मी सेट परीक्षेच्या बाहेर जात नाही बरं का, आताही सांगतो. सेटला धरूनच आहे, सेट एक्झामच्या आशयाला धरून आहे. फक्त याचा सूक्ष्मपणे कसा अभ्यास करायचा आहे ते मी सांगतो. आणि नोट डाऊन पण करत घ्या तुम्ही काय काय आपल्याला करायचं आहे. तर या सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला पाहिजे की जागरण गोंधळ हा प्रदेशानुसार कसा बदलतो. पश्चिम महाराष्ट्रातला, कोल्हापुरातला जागरण गोंधळ आणि नाशिक किंवा नंदुरबारमधला जागरण गोंधळ यामध्ये असणारे वाद्य, त्यांच्या लोकांच्या वेशभूषा, त्यांची मांडण्याची पद्धत, जागरण गोंधळ करण्याची जी यंत्रणा आहे, त्यांना वाद्य वाजवताना तो ताल, ठेका, लय, मात्रा, सूर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सगळा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करतो. याला धरून भाषा विज्ञानाला धरून तुम्हाला हे गोष्टी सगळ्या कुठे मिळतील तर लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये. आता लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काही पुस्तकं मी सांगतो, जे पुस्तकं तुम्हाला सेटच्या अभ्यासासाठी नको. दुर्गा भागवतांची पुस्तकं आहेत तुम्हाला, इरावती कर्वेंची पुस्तकं आहेत, शिवाय प्रभाकर मांडेंची पुस्तकं आहेत, विश्वनाथ शिंदे यांचं पुस्तक आहे. म्हणजे हे लोक बघा, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, प्रभाकर मांडे, विश्वनाथ शिंदे. लोकसाहित्यामध्ये असे असंख्य लोक जे आहेत, पण हे लोक का महत्त्वाचे आहेत की या लोकांनी लोकसाहित्या बाबतीत अतिशय सूक्ष्मपणे, काटेकोरपणे आणि वस्तुस्थिती सत्यजनक परिस्थितीचाच अभ्यास करून ते संशोधन मांडलेली पुस्तक आहे. आणि ही पुस्तकातला आधार तुम्हाला सेटमध्ये करता येईल. विश्वनाथ शिंदे यांचं पुस्तक आहे लोकसाहित्य मीमांसा, भाग 1, भाग 2. तुम्हाला तो आता असेल किंवा मागच्या वर्षी असायला हवा मराठी, आता आहे मराठी सेकंडला आहे. तर ही पुस्तकं तुम्ही मुळातून वाचली पाहिजे. आता मुळातून वाचताना जर तुम्हाला अजून वेळ असेल, म्हणजे जर तुमच्याकडे सेटचा अभ्यास करायला 1 वर्ष असेल, तर तुम्ही लोकसाहित्याचं पुस्तक वाचायला घेतलं तर त्या लेखाच्या मागे एखादा लेख आहे, समजा वाघ्या मुरळी किंवा जागरण गोंधळ, त्या लेखाच्या मागेसुद्धा अजून संदर्भ ग्रंथ असतो बघा. तर ती संदर्भ ग्रंथ काय आहेत, कुठे मिळू शकतात, त्यांचे संपादन काय आहेत, हे तुम्ही मिळून ते पुस्तकंसुद्धा मुळातून वाचू शकता. त्या लेखकाने जो संदर्भ वापरला आहे, वाघ्या मुरळीमध्ये वाघ्याची गोष्ट जेव्हा येते, महाराष्ट्रामधली वाघ्याची गोष्ट म्हणजे वाघ्या आणि मुरळी हे 2 लोक असतात. आता बऱ्याच प्रमाणात मुरळी ही पुरुषप्रधान संस्कृती किंवा स्त्रीप्रधान संस्कृती अशा दोन्ही भागातून येते. कधी कधी मुरळीला म्हणजे पुरुषालाच मुरळी केल्या जाते, कधी कधी वाघ्या म्हणून बाईच वाघ्या होते. अशा पद्धतीचं हे काय आहे महाराष्ट्रातलं, म्हणजे महाराष्ट्रातला पुरुषसत्ताक, स्त्रीसत्ताक, मातृसत्ताक हा विचार काय आहे, तो कशा पद्धतीने त्या परंपरेमध्ये आला आहे याचा सगळा अभ्यास त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सांगितलं. म्हणजे हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. असे कैक आहेत, जागरण गोंधळ आहेत, वाघ्यामुळे आहेत, खडी गंमत आहे, बोली आहे. म्हणजे विदर्भामध्ये खडी गंमत केली जाते, काळी पिवळी असते. विदर्भामध्ये अजून तुम्हाला एक काय हमरी तुमरीचं हे असतं पुन्हा सुद्धा नाटक पद्धतीचाच एक भाग आहे कला प्रकाराचा, तो आहे. पुन्हा वाद्य आहे, संगीत वाद्य आहे, विविध वाद्य. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जे वाद्य आहेत त्या वाद्याचे प्रकार, ते वाजण्याच्या पद्धती, त्याचे कुठे कुठे उपलब्ध होतात, त्यांची रचना कशी असते. आता समजा तुमच्या भागातलं एक तराफा माहिती आहे, तराफा आता अखिल भारतीय साहित्य संमेलन जे अंमळनेरमध्ये भरतं आहे, त्या अंमळनेरमध्ये तराफ्याचं म्हणजे बोधचिन्हामध्ये त्याचं संमेलीकरण केलं गेलं. बोधचिन्ह पाहिले असतं, एखाद्या संमेलनाला लोगो असतो, एखाद्या ब्रँडला लोगो असतो, तर तो बोधचिन्ह म्हणजे हा मराठी साहित्य संमेलनाचा लोगो असतो. त्या लोगोवर तराफ्याचं चिन्ह आहे, जो आदिवासी भागामध्ये वाजवला जातो. माहिती आहे तराफा? तो असा तुम्ही आता मागचा ते कार्यक्रम झाला स्वररंग, तिथे तुम्ही ऐकला आहे असं कदाचित. पावरी त्याला म्हणतात.
हां, तारपा माझं माझं मला जास्त शब्द माहीत नाही. म्हणून तारपा किंवा काय असेल ते तरापा. तर ते बोधचिन्हामध्ये वापरलं. एखादं वाद्य एखाद्या संमेलनाचं बोधचिन्ह कसं होईल, म्हणजे ते त्याची मुळातून अभ्यास करण्याची पद्धती ते काय आहे, त्याने काय लोकसंस्कृती म्हणजे जे हे वाजवताना की हे जेव्हा वाजलं तेव्हा आदिवासी समाजांमध्ये किंवा ग्रामीण बहुल भागामध्ये याच्या समजुती काय आहेत, त्याला धरून आलेला जो काही अर्थ आहे तो काय आहे, हा याचा अभ्यास सूक्ष्म पद्धतीने लोकसाहित्याच्या भूमिकेमध्ये आलेला दिसून येतो. तो वाचला पाहिजे की ते तराफा वाजला की तो केव्हा वाचतो, तर केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी हा नसतो, तर डोंगऱ्या देव घरी आणण्यासाठी किंवा डोंगर देवाचं जागरण गोंधळ करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी कथा पुढच्या पिढीला सांगण्याकरिता तेव्हा हा वाजवला जातो. तरपा ओके. तर किंवा किंवा जो मोराचा हे असतो पंखाचा भाग, तो भाग त्याला वापरला जातो. तो का वापरला जातो, मोर काय आहे है ना, मोराचं वैशिष्ट्य काय, किंवा डोंगरदेवामध्ये जे काही डोंगरदेव येतात, मग ही लोकं कोण होती, डोंगरदेव म्हणजे ह्या संकल्पना काय, याचे मिथ्स काय, मिथ म्हणजे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे डोंगरदेव हे कोणी दुसरी गोष्ट नसून हेच आदिवासी जमातीतले एक असे खंबीर निदृढ पुरुष असतात किंवा स्त्रिया असतात किंवा ह्या त्या गावाच्या सगळ्या बाजूनी संरक्षण करणारे, अन्नधान्याचे, लहान मुलाचे, स्त्रियांचे, बाळांचे, त्यांच्या रोजच्या जगण्याचे, त्यांच्या जंगलातले प्राण्यांचे, पक्ष्यांचे, वनौषधीचे, चांगल्या मोठमोठ्या डोंगरामध्ये असलेल्या खाणींचे, दगडाचे, पाण्याचे, ह्या सगळ्याचं संरक्षण करणारी ही देव लोकं म्हणजे ती त्या काळातली धिप्पाड शरीराची, मजबूत, कणखर, वाघ जरी अंगावर आला तर त्यांच्याशी झगडणारी, साहजिकच सामान्य लोकांनी या लोकांना देव म्हणून संबोधलं की आम्हाला तुमच्याकडून संरक्षण मिळावं. आणि मुख्य भूमिका हीच असते. जागरण गोंधळ का करतात की आम्हाला आमच्या डोंगर देवापासून आमच्या गावाला, आमच्या जमातीला संरक्षण मिळावं म्हणून आम्ही त्यांचं रोज कदाचित ते 3 दिवसाचं कुठं असतं, कधी 6 दिवसाचं असतं, कधी 2 दिवसाचं, कधी 1 दिवसाचं, कधी महिन्याभराचं सुद्धा, 21 दिवसाचं, म्हणजे डांग उमरगाव वगैरे त्या भागात तुम्ही गेलात तर 21 दिवसाचे जागरण गोंधळ तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे डोंगर देवाची संकल्पना तशी आहे. म्हणजे ही लोकं त्या काळातली त्या गावाचा चोहोबाजूनी संरक्षणाचा हमी घेण्याचं काम करायचे. ही डोंगर देवची लोकं. तर ती लोकं मोठ्या डोंगरावर त्यांचे मचाणं असायचं, त्या मचाणावर झाडावरच बांधलेलं मचाण, त्या मचाणावरून ते सगळ्या गावाचं संरक्षण करायचं. मग तिथं ते लोक डोंगर देऊन काय वाजवायचे, त्यांचे आणि नागाचे संबंध कसे होते, त्यांचे आणि देवीचे संबंध कसे होते, त्यांचे आणि त्यांच्या ज्या काही हे आहेत म्हणजे विळ्या, कोयता, सुरी, भाला, याचा संबंध काय, म्हणजे डोंगरदेवाचं जागरण करताना त्या सगळ्या वस्तू पुजतात आहे ना. लोकसाहित्यामध्ये हे सगळे येतं की ह्या वस्तू का पुजतात. आता तुम्हाला सांगितलं येतं प्रश्नामध्ये की म्हणजे डोंगरदेव पुजताना एखादा जड पदार्थ का पुजायचा. हां, म्हणजे देव हा चैतन्य स्वरूप. बघा आता पुन्हा तत्त्वज्ञानाचा हा भाग आहे की डोंगरदेव हा चैतन्य स्वरूप आहे, तो सगळीकडे व्यापून आहे आणि तो सगळ्यांवर संरक्षणाचा भूमिका करतो. त्याच वेळेस भौतिकतेला पण ते मानतात, म्हणजे भौतिक गोष्टी मॅटेरियल, म्हणजे त्याला एकीकडे डोंगरदेव ही संकल्पना दैविक आहे, दैविक केल्या गेली, चैतन्य स्वरूप केल्या गेली, आणि दुसरीकडे भौतिक स्वरूप पण आणलं तिला, म्हणजे त्यात भाला पूजणं, ते सूर्याजंब्या पूजणं, ह्या मेटल आहे, मेटलची पूजा आणि देवाची पूजा. म्हणजे पुन्हासुद्धा आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, शरीर, जड आणि चेतन वस्तूच्या संदर्भात हा सगळा विचार येतो. लोकसाहित्याच्या बाबतीत आणि तत्त्वज्ञानाच्या संदर्भात तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की हे का केलं जातं. जर देव पूजायचे तर मग हे का, त्याची शस्त्र का पूजायची, शस्त्र तर हिंसा करतात, देव तर हिंसा करायची नाही सांगतात. परंतु हिंसा आणि संरक्षण, आता अजून पुन्हा संरक्षण शास्त्र, अशा बाबतीत असा विषय येतो. म्हणजे भारतामध्ये संरक्षणशास्त्र कसं वापरलं जातं किंवा देशामध्ये संरक्षण. आता कालच तुम्हाला न्यूज सांगतो मला, कालच इस्रायलवर हल्ला झाला. हमास नावाच्या दहशतवादी संघटना, माणसाची संघटना काही कुठून पडतात का आभाळातून, नाही, माणसाच्याच संघटना होता, माणसाचाच विद्रोह होतो, माणसाचाच उत्कृष्ट असा उद्भाव होतो किंवा हिंसक असा उद्भाव होतो. इस्रायलमध्ये कालच
600 ते 900 लोकांचा बळी गेला आहे. अजून 1800 ते 1200 लोक असे आहेत की जे जखमी आहेत, विवळत आहेत, दवाखान्यामध्ये त्यांना उपलब्ध नाही आहेत इस्रायलमध्ये. म्हणजे हे हिंसक लोक का होतात? हिंसा आणि संरक्षणशास्त्र कसं आहे, हिंसा कोणाच्यासाठी वापरली जायची, हिंसा कशासाठी डोंगरदेवामध्ये एक छान संकल्पना आहे, जी भाले पूजल्या जातात की जी काही शस्त्र पूजले जातात ही डोंगरदेव वापरायची आणि ही डोंगरदेव संरक्षणासाठी वापरायची. जे वस्तीवर वाडीवर ज्या प्राण्यांची हिंस्र प्राण्यांची हल्ले व्हायची, आपली मुलं ते प्राणी उचलून न्यायचे तोंडामध्ये दातामध्ये धरून आणि तिकडे जाऊन खायचे. तर त्या काळात त्या हिंस्र श्वापदापासून संरक्षण करण्याकरिता या डोंगरदेवांनी शस्त्र हाती धरली होती. ही शस्त्र तेव्हा दगडाची होती, नंतर आधुनिक काळात ती लोखंडाची झाली, विविध मेटलची म्हणजे झाली, विविध धातूची झाली. ते सगळं म्हणजे आता काही लोक त्याचं, आता तुम्ही सापुताऱ्याला गेलो, मागच्याच महिन्यात मी सापुताऱ्याला गेलो होतो. आता सापुताऱ्याला जाण्याचा उद्देश काय माझा? फक्त फिरण्याचा का? थंड हवेच्या ठिकाणी किंवा काहीतरी बघायचं नाही. तिथे एक हे आहे, लोकसाहित्याचं एक चांगलं प्रकारचं संग्रहालय, वस्तुसंग्रहालय सापुताऱ्यात. तुम्ही नक्की तिथे गेलात तर बघा. म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास, सेटचा अभ्यास करताना तुम्ही किती चौकस राहायला पाहिजे की माझ्यासोबत मी जिथे कुठे जाईल, जिथे काय करतो आहे त्याच्या बाबतीत माझा अभ्यास कसा होईल. सापुताऱ्याला गेला तर तुम्हाला लोकसाहित्याचा अभ्यास करता येईल, म्हणजे लोकसाहित्य आणि त्याच्या अनुषंगाने भाषा की याला काय बोललं जातं या वस्तू. तिथं असं छान पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातल्या पश्चिमी असणाऱ्या ज्या आदिवासी संस्कृतीतील विविध वस्तू, वापराच्या पद्धतीच्या वस्तू ज्या आहेत, गोष्टी, तर त्याचं संग्रहालय सापुताऱ्याला आहे. सापुताऱ्याला तुम्ही सहज फिरायला गेलात तर ते संग्रहालय पण बघा, ज्यातून तुम्हाला लोकसाहित्याचा अभ्यास आणि भाषेचा अभ्याससुद्धा करता येईल. ते कसं वापरलं जातं, त्या काळात का वापरलं जातं, का वापरत होते लोक, याचासुद्धा तुम्हाला अभ्यास त्यामधून करता येतो. म्हणजे तुम्ही सहज फिरताना पण तिथं काय आहे ते पण तुम्ही अभ्यास करू शकता. त्यातून तुमचं सेटचं नाही, जगभरातल्या कोणत्याही परीक्षा पद्धतीचा अभ्यास होतो. फक्त तुम्ही चाणाक्ष राहिलं पाहिजे. समजा तुम्ही प्रवासातून गेला, प्रवासात तुम्हाला एकच व्यक्ती भेटतात का? नाही, कित्येक हजारो व्यक्ती भेटतात की ज्यांची वेशभूषा वेगळी असते, भाषा वेगळी असते, कल्चर वेगळी असतं, रहनसहन वेगळी असते, त्यांची ठेवण वेगळी असते, त्यांची बोलण्याची लगब वर्तन पद्धत वेगळी असते. असा अभ्यास तुम्ही पण करू शकता, भाषेच्या अनुषंगाने करू शकता की इथल्या लोकांची भाषेची वेगळी काय आहे. म्हणजे ते तुम्हाला त्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथली संस्कृती आणि त्याची वाङ्मय निर्मिती कळते. बघा, दुसरी गोष्ट आहे की आता वाङ्मय निर्मितीमध्ये जे घटक आहेत, म्हणजे नियतकालिकं, वृत्तपत्र, पुस्तकं, लेखक, संपादन, प्रकाशन, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे, संमेलने, पुरस्कार, या सगळ्याचा पण संबंध, सगळ्यांचा प्रयोग तुम्हाला समजला पाहिजे की वृत्तपत्रासंदर्भात. आता बघा, तुम्हाला सेटचा अभ्यास करायचा आहे, रोज तुम्ही 3 वृत्तपत्र वाचले पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये कोणती चांगले बेस्ट जे आहे तुमच्याकडे. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लोकसत्ता आहे, द हिंदू आहे, द टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, सकाळ पण आहे त्याच्यासोबत. म्हणजे हे पेपर तुम्ही रोज चाळणी केली पाहिजे. पेपरमध्ये काय आहे, रोज 1 तास तरी तुमचा सकाळचा किंवा जोही तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरात 1 तास तुम्ही हे सगळ्या पेपरमधून नजर टाकली पाहिजे की एखादी बातम्यामध्ये काय आलेलं आहे. एखादी बातमी ही इकॉनॉमीची, अर्थशास्त्राची कशी आहे. आजच इकॉनॉमीची एक बातमी आली, अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेता आहे, नोबेल पारितोषिक विजेता. यांनी काय सांगितलं आहे, या बाईने एक संशोधन केलं, नोबेल पारितोषिक. नोबेल पारितोषिक सहज मिळत नाही साहित्यातलं, अर्थशास्त्रातलं, अर्थशास्त्रीय साहित्यातलं. त्या बाईने, त्या व्यक्तीने एक संशोधन केलं की वर्किंग टाईम्समध्ये स्त्रियांच्या शोषणाच्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत किंवा कसं शोषण केलं जातं, याचं शोषण पद्धतीने शोषण करून ते शोषण थांबण्याकरता स्त्रियांना कोणत्या पद्धतीचे प्रशिक्षण दिलं पाहिजेत, कोणत्या पद्धतीचे त्यांना वेगळ्या स्टेटमेंट दिल्या पाहिजेत किंवा त्यांचे शोषण नष्ट होण्याकरिता स्त्रियांनीच कसं वागलं पाहिजे, त्यांची जेनेटिक्स कशी झाली पाहिजे, ह्या सगळ्या पद्धतीचं संशोधन केलं. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आता हे संशोधन कदाचित भारतात सिलेबस म्हणून सुद्धा येऊ शकतो की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या बाबतीत सिलेबस. तर तिला नोबेल मिळालं त्या स्त्रीला, आजचीच बातमी. अर्थशास्त्रातलं नोबेल. बघा, अर्थशास्त्र, दुसरा विषय स्त्रीवाद, तिसरा विषय कामगार, चौथा विषय शोषण, 5वा विषय साहित्य. या सगळ्या गोष्टी कशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु आपल्याला सिलेबसला, सेटच्या सिलेबसला कसं अभ्यास महत्त्वाचं आहे बघा की
2023चं अर्थशास्त्रीय साहित्याचं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं? खाली नाव असतं, 2-4 नाव. तुम्हाला ठीक आहे. तुम्ही केवळ एक बातमी न वाचल्यामुळे तुमचा 1 मार्क देऊ शकतो. बातमी किती आहे? मी वाचलं तर साधारणतः 7 ते 8 ओळीचीच बातमी. छोटासा एक कॉलम आहे. एक तिथं त्या व्यक्तीचा फोटो आहे त्या स्त्रीचा आणि छोटी बातमी 7-8 ओळीची. तिने काय केलं आहे, कशासाठी तिला मिळालं आहे आणि तिचा उपयोग काय आहे. 3च मुद्दे आहेत बातमीमध्ये आणि एका काय बळीतच या हे मुद्दे. पण ते मुद्दे तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी कळून. आता भारतामध्ये स्त्री शोषण आहे ना, मोठ्या प्रमाणात आहे, नाकारू शकत नाही कोणी. या स्त्री शोषणाच्या अनुषंगाने काय संशोधनं झाली आहे भारतामध्ये? संशोधनं तर सोडाच, पण नोबेल पारितोषिक कसं मिळेल? आपल्या मराठी साहित्याला किंवा कोणत्याच साहित्याला, भारतीय साहित्याला अजूनही वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीचं नोबेल पारितोषिक किंवा अजून आपण त्याला अपेक्षित आहे, आपल्याला आशा करतो आहे आपण नोबेल पारितोषिक आपल्या मराठी साहित्याला मिळालं. पण साहित्यात काय येत नाही तर आपण लेखकाचे, आपण जे पुढच्या घटकात ते आहेच की लेखकाची मानसिकता, लेखकाचं सर्व ते पुढच्या घटकात येणारच आपण म्हणजे मानसशास्त्रामध्ये ते पण आपण घेतो आहे. तर हे कसं असतं म्हणजे हे सगळे वार्तापत्र तुम्ही वाचले पाहिजे. वार्तापत्रामधले संपादकीय भाग तुम्ही वाचा, तुम्हाला बोरिंग वाटेल काय आहे, किती माणूस आपल्या डोक्याचं हे करतो. पण संपादकीयमध्ये ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या देशभरातल्या अर्थशास्त्रीय, मानसशास्त्रीय, भौगोलिक, राजकीय, भाषा अशा सगळ्या गोष्टी त्या संपादकामध्ये असतात. तर ते संपादकीय तुम्ही वाचत चाला. सकाळचं असेल, लोकसत्तेचं असेल किंवा पुरवणी असेल बघा, तर पुरवण्या तुम्हाला खूप काही माहिती सांगून देतात. म्हणजे सप्तरंग सकाळसारखी पुरवणी आहे, तुम्हाला ते बऱ्याच गोष्टींवरचं भाष्य, मानसशास्त्र, नातेसंबंध, बदलणारं औद्योगिकरण, भाषा, विगार, रोग, आजार, वैद्यकशास्त्र, न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टी त्यावर बोलल्या जातात. हे लोक खूप गाढे अभ्यासक असतात. तुम्हाला वाटतं हे पुस्तक पेपरमध्ये येतं, एक पानामध्ये लिहितात, लोक काहीतरी भरडतात आणि जातात. नाही, त्याच्यामागे खूप मोठा त्यांचा अभ्यास असतो, खूप मोठं वाचन अनुभव असतो आणि तेव्हा ते लिहू शकतात. तर ते नक्की तुम्ही म्हणजे तुम्हाला साधारणतः 100 पुस्तकं वाचायला आहे ना तर 1 महिना जाईल की नाही. कंटिन्यू तुम्ही रीडर असाल चांगलं, 1 महिना 100 पुस्तकं वाचायला जातात. परंतु जर तुम्ही एखादा चांगला छान पद्धतीचा विशेष अशा सगळ्या शाखांचा अभ्यास करून असलेल्या लेख लिहिलेला तुम्ही वाचला तर तुम्ही 100 नव्हे तर 1000 पुस्तकांचा सार त्या लेखामध्ये वाचू शकता. म्हणजे त्या व्यक्तीने 1000 पुस्तकं त्याच्या आयुष्यात वाचली असतात तेव्हा तो कुठेतरी एक चांगला लेख लिहू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीने वाचलेल्या 1000 पुस्तकांचं ज्ञान तुमच्याकडे एका छोट्याशा लेखामध्ये येऊ शकतं, छोट्याशा पिक्चरमध्ये येऊ शकतं, छोट्याशा कादंबरीमध्ये येऊ शकतं, छोट्याशा कवितेमध्ये येऊ शकतं, छोट्याशा कथेमध्ये येऊ शकतं, छोट्याशा काहीतरी वाङ्मय प्रकारे भजनावर येऊ शकतं. तर ते तुम्ही अभ्यासलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही आयुष्यभर वाचत राहू शकाल का? वाचू शकाल, परंतु जॉब, करिअर, संधी, शिक्षण यामध्ये तुम्हाला कमी वेळ आहे. कमी वेळात चांगल्या पद्धतीने कसं करता येईल म्हणून चांगली पुस्तकं वाचायची, चांगली समीक्षा वाचायची, चांगली रचना वाचायची. त्या वाचण्यातून तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम लवकर कव्हर करता येतो. ओके, वृत्तपत्राचा असा तुम्हाला वाटतं इंग्लिश वाचता येत नाही, परंतु 60% इंग्लिश तुम्हाला येतं. ओके, भाषेसंदर्भात सांगतो आणि 40% इंग्लिश तुम्हाला असं आहे की जे शब्द तुम्हाला कधी कानावर पडले नाही, वाचनातून गेले नाही. म्हणून तुम्हाला त्याचा अर्थही माहीत नाही आणि बोलताही येत नाही. का बोलता येत नाही तर आपण चांगलं वाचन नसतो, आपले शब्द आपल्याजवळ नसतात. तर रोज तुम्ही जर 1 पेजेस वाचला, एक कॉलम जरी वाचला इंग्लिशचा तर त्यातले तुम्ही अंडरलाईन करा. त्या कॉलमला आहे ना तर तुम्ही त्यातले शब्द तुम्हाला वाचता येतात किंवा जे वाचता येत नाही त्याला अंडरलाईन करा. बघा, लेखातल्या 60% शब्द तुम्हाला वाचता येतात, फक्त 40% शब्द तुम्हाला वाचतात. ते 40% शब्द तुम्ही बाहेर काढा, डिक्शनरी गुगलला जा, डिक्शनरी काढा, प्रोनाऊन्सिएशन काय त्याचा ऐका, त्याचा अर्थ बघा. तुम्हाला साधारणतः 3 महिन्यात कोणताही स्पीकिंग कोर्स न लावता 3 महिन्यात तुम्हाला तुमची इंग्लिश होऊ शकते. थोडंसं अपडेट घ्या आणि म्हणजे स्पीकिंग कोर्समध्ये काय आहे तिथं तुम्हाला शिकवलं व्याकरण शिकवलं जातं, कशी भाषा वापरायची ते शिकवलं जातं. पण तुमच्याकडे शब्दसाठा असला पाहिजे ना वापरण्यासाठी, तो शब्दसाठा तुम्हाला असा करता येईल. रोज वाचन करा, तो पॅरेग्राफ लिहून काढा, अडलेले शब्द पुन्हा लिहून काढा, अर्थ काढा त्याचे, गुगलला जाऊन त्याचे अर्थ काढा. तुम्हाला कोणतीही भाषा येऊ शकते, अवघड काहीच नाही. इंग्लिश पण येऊ शकतं फ्लुएंटली. म्हणजे मला 12वीपर्यंत इंग्लिश जमत नव्हतं, कारण की मला 5वीला असताना इंग्लिश आलेलं अभ्यासक्रमात. 5वीला असल्यावर 5 ते 12 म्हणजे 7 वर्षात मी काय शिकलो 7, तरी पण काही येत नव्हतं. 12वीनंतर मी स्वतः ठरवलं मला इंग्लिशला फ्लुएंटली यायलाच पाहिजे मला इंग्लिश.
मी असं व्याकरणाचा अभ्यास केला इंग्लिशच्या, ग्रामरचा अभ्यास करून हे वाचन केलं. मी इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलतो. काही म्हणजे टेन्शन नाही. काही कोणताही मोठा लेख असेल ते मी वाचू शकतो. त्याचा अर्थ निर्णय करू शकतो. ही भाषा तुम्हाला असं पण वाचता येते. भाषेच्या संदर्भात काही प्राचीन वाङ्मय आहे. प्राचीन वाङ्मय तुमच्या अभ्यासातून गेलं पाहिजे. म्हणजे हमखास प्रश्न असतात लीळाचरित्रावर, ओके, स्मृतिग्रंथावर. पुढचे जे काही ग्रंथ आहेत म्हणजे 12व्या-13व्या शतकातले ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका आहे, संत नामदेवाचं वाङ्मय आहे, संत एकनाथांचं वाङ्मय आहे, भारुड आहे. भारुडाचे प्रकार सरळ साधा प्रश्न येतो, भारुडाचे प्रकार सांगा, किंवा हे एकनाथी भागवत आहे असे प्रश्न येतो तुम्हाला. हे एकनाथी भागवत आहे, मग त्याचं नाव येतं कौंचवत, क्रिकशवत किंवा रुक्मिणी स्वयंवर येतं ना. असं म्हणजे तुम्ही जर प्राचीन वाङ्मय जर आता खूप मोठा पट आहे, म्हणजे बुद्ध काळापासून ते आत्तापर्यंत आधुनिकपर्यंत खूप मोठं वाङ्मय आहे. पण तो अभ्यासाच्या सिलेबसच्या बाबतीत आपल्याला जे उपलब्ध साधनं आहेत, उपलब्ध माध्यमं आहेत, त्या पद्धतीचा अभ्यास करून आपल्याला ते वाचायचं. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की संत परंपरा काय, म्हणजे जेणेकरून आपल्याला संत वाङ्मय समजलं जातं. म्हणजे आपण आता प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळामध्ये आलो, ज्या लोकांनी भाषेचा वापर हा आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून केला आहे. एकीकडे कोणी उपदेश करतं आहे, एकीकडे कोणी भजन व कीर्तन वगैरे करतं आहे, एकीकडे कोणीतरी लोकांना भारूड वेगळा प्रकार आणतो. म्हणजे पैठण, औरंगाबाद, विदर्भाचा काही पश्चिम भाग, मराठवाड्याचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा नाशिक, अशा भागामध्ये एक संत फिरतो आहे. तो संत भारुडाची संकल्पना घेऊन फिरतो. भारूड हा त्याच्या आधी नसावा असं म्हणता येणार नाही, कारण की यांनी एखादी संकल्पना आपल्याला करता येते याचा अर्थ ती कुठेतरी पूर्वी कोणीतरी केली होती. ती जेनेटिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मांडण्याची प्रक्रिया किंवा सांगण्याची पद्धती आपल्याला कळते. एकनाथांनी भारुड आणली. भारुडामध्ये अत्यंत म्हणजे तळागाळातल्या व्यक्तीला त्यांनी स्थान दिले. म्हणजे आजचे भारुड तुम्ही बघितला तर कोणतरी फुगे घे, पेना घे, टाचण्या घे, अशा पद्धतीचं तुम्ही बघितलं असेल भारुडाचं शिक्षण करणं. तर ते म्हणजे काय आहे, तर इथला दलित वर्ग जगताना काय साधनांचा वापर करून जगतो आहे आणि तो जगताना त्याचा विचार काय आहे, त्याची धर्माच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत काय संकल्पना आहे. देव मिळो, देव मिळो, पिना घे, फुग्या घे, अशा पद्धतीचे जे काही भारुडं आहेत, ही भारुडं आत्ताची आहेत. परंतु एकनाथांनी जी भारुडं रचलेली आहेत ही भारुडं समाजाचा उद्धार करणारी आहेत, समाजाला अंधश्रद्धेपासून रोखणारी आहेत, तुम्हाला ज्ञान देणारी आहेत. कोणत्या वाईट रूढी परंपरा आहेत, कोणत्या चुकीच्या परंपरा आहेत, कोणत्या कालबाह्य झालेल्या आहेत. म्हणजे जे ब्राह्मण भोजनामध्ये एक संकल्पना होती की पित्तरपाठामध्ये हे भोजनं केले जायची, ब्राह्मणांना जीव घातलं जायचं. मग ते किती 101 ब्राह्मण, 507 ब्राह्मण, 21 ब्राह्मण, 7 ब्राह्मण, नाही का, किंवा 1 ब्राह्मण, असे ब्राह्मणांना पौष्टिक आणि ऐपतीच्या परिप्रेक्षाच्या बाहेरचं जेवण. म्हणजे त्याला कधी गरिबांनी तूप खाण्यास भेटलं नाही, परंतु ब्राह्मणांना जेवणामध्ये तूप द्यायचं. कधीही या सर्वसामान्य लोकांना काही पदार्थ खाता आले नाही, परंतु ते पदार्थ ब्राह्मणांना जेवणात द्यायचे. तर ही चुकीची प्रथा कशी आहे की मग या लोकांना जे शेतकरी लोक आहेत किंवा जे लोक ज्यांच्याकडे सरंजामशाही आहे त्या काळामध्ये, ज्या लोकांकडे धनसंपन्नता आहे, त्या लोकांच्या कामाने वेठबिगार म्हणून काम राहील. म्हणजे महाराष्ट्रातली त्या काळातली गुलामीचं संकेतन, गुलामी असल्याच्या जाणीवा एकनाथी भारुडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकनाथी भारुडात ते सांगतात की ह्या ब्राह्मणांना भोजनं देण्यापेक्षा गरिबांच्या पंक्तीमध्ये गरिबांच्या लोकांना जेवणं घाला. जे लोक भाकरीसाठी मवता घ्यायचं, म्हणजे एकनाथ तुपाची वाटी घेऊन ते गरिबांच्या घरी जातात. आणि ते म्हणतात की हे तुम्ही या लोकांना जे देता हे चुकीचे का आहे. तर कधी तुम्हाला तुमच्या मुलांना खायला भेटत नाही, तुमची मुलं कुपोषित होतात, शरीर चांगलं राहत नाही, आरोग्य बिघडतं, तुम्ही आजारी पडता, तुम्ही शेतकऱ्याचे किंवा व्याज देणारा जो काय आहे सावकार त्याच्याकडून पैसे काढतात, तुम्ही गुलाम म्हणून काम करता. या प्रथा का चुकीच्या आहेत हे एकनाथ महाराज त्या काळातल्या साहित्यामध्ये म्हणजे भारुडामध्ये सांगतात. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की मध्ययुगीन काळातील गुलामगिरी या प्रकारातून पाहायला मिळते.
मग भजन कीर्तन भारूड असं तुम्हाला हे म्हणजे ऑप्शन्स येतात समोर. तर ते एकनाथ महाराजांनी खूप छान पद्धतीने हे संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरांनी जे काही भावाचा दीपिका म्हणजे भागवद्गीतेचा अर्थ मराठीतून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला तो सुद्धा आहे. म्हणजे एकीकडे भागवत धर्माचा अभ्यास हा उच्चवर्णीय लोकांना होता, पण तो सर्वसामान्य नव्हता. म्हणजे इवन जे बायस आहेत म्हणजे जे काही समाजरूढीच्या बाह्य आहेत अशा लोकांना म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णींना घराचा त्याग करावा लागला, संन्यास घ्यावा लागला. धर्मपीठाने काय सांगितलं की तुम्ही एकदा संन्यास घेतल्यावर पुन्हा गृहसौख्यामध्ये येऊ शकत नाहीत किंवा गृहसंस्थेमध्ये येऊ शकत नाही. धर्मपीठाने पैठणच्या धर्मपीठाने सांगितलं. मग ते काशीला गेले, काशीकडून तिकडून त्यांनी पत्र आणलं की आम्ही धर्मत्याग न करता आम्ही गृहामध्ये राहून आम्ही परंतु सध्या सनतनी त्यांना त्यांचा छळ केला. 4 भावंडाचा छळ झाला. 4 भावंड महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये गेली. जळगाव मुक्ताईनगर मुक्ताबाई गेली, सोपानदेव इकडे गेले, सासवडला सासवडला गेले पुण्यामध्ये, आळंदीमध्ये ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वरांनी पण मात्र भ्रमंती केली. नेवासा नगर, अहमदनगर, इकडे पैठण, पुढे नाशिककडे सुद्धा अशा भागात हे ज्ञानेश्वर केले. इकडे निवृत्तीनाथांची तुम्हाला त्र्यंबकमध्ये समाधी मिळेल. ओके. म्हणजे ह्या लोकांनी जो काही समाजाच्या अन्यायाचा सोसला सहन केला, त्या लोकांनी जनतेला चांगला उपदेश केला आणि लोकांना सांगितलं की ह्या प्रथा कशा चुकीच्या आहेत, परंपरा कशा चुकीच्या आहेत, की एखादा व्यक्ती सद्गृही राहून म्हणजे घरामध्ये राहून धर्माचं आचरण करतो. आज तुम्हाला अधिकार आहे की नाही की तुम्ही घरामध्ये असताना संसार करत असताना धर्माचं आचरण करू शकता, पूजापाठ विधी करू शकता, आहे की नाही? त्याच्यामागे लोकांची आत्मबलिदानं आहेत. त्याला माझे लोकांची खूप मोठं कामं आहेत. तर त्या काळात त्या लोकांनी ते सोसलं आणि मग आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे या त्यांच्या साहित्यातून काय सांगितलं बघा, एकतत्वी नाम दुरुडी धरी म्हणा हर्षी करुणा येईल तुझी. जर तुम्ही एकतत्वाच्या नामाला दृढ असला तर तुम्हाला हरीशी करुणा, हरी म्हणजे कोणतं त्या काळातला उच्चवर्णीय लोकांचा, ते लोकांचा दबाव तुमच्यावर आहे. तो दबाव काढण्यासाठी तुम्हाला एकजूट व्हावं लागतं. अशा प्रकारचे संकल्पना आणि जेव्हा एकजूट व्हाल तर तेव्हा तुमच्या हातीसुद्धा ज्ञानेश्वरी येऊ शकते. तुमच्या हातीसुद्धा तुम्हाला म्हणजे अखंडाचं पारायण करता येऊ शकतं. त्या काळात धर्मदोषित का होता की जर कोणी हे धर्माचं आचरण केलं तर त्यांना म्हणजे विविध पद्धतीची शिक्षा होते. म्हणजे दलितानंतर अजिबात हे शिक्षण नव्हतंच. म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांचा शोषणाच्या बाबतीत कसा उपयोग करता येईल. म्हणजे हे लोक जर शिकले आजही तुम्ही बघा, आज तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत किचकट प्रश्न विचारले जातात. कारण की आपली बौद्धिक क्षमता तशी नाही. आपण किती हजारो वर्षाची गुलामगिरी करतो आणि आपल्याला या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी संविधानाने जे अधिकार दिलेत, स्पर्धा परीक्षेचे अधिकार दिलेत, नोकरी मिळण्याचे अधिकार दिलेत, समान संधीचे अधिकार दिलेत, आपल्याला जगण्याचे चांगलं जगण्याचे अधिकार दिलेत. ते अधिकार कसे विविध पद्धतीने तुमचे डालवतो. तुमचे म्हणजे क्रायटेरिया, तुमच्या पद्धती, तुमचं वय, तुमच्या प्रश्नपत्रिका, या सगळं नेटसेटचा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करायचा. अजूनही नेटसेटचा अभ्यास करता. हे सेटचा अभ्यास नाही आहे, हा UPSCचा खूप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास आहे. म्हणजे मी जे सगळ्या गोष्टी सगळं संकलन सांगतो तुम्हाला, UPSCचा स्पेशल तुम्ही मराठी घेऊ शकता UPSCमध्ये. आता तुम्ही यावर थांबायचं नाही, केवळ मला सेट करायचं नाही, मला नेट करायचं नाही, मला नेटच्या सोबत UPSCची तयारी पण करायची. म्हणजे माझा वर्ग, माझा समूह, माझा गट, माझा महाराष्ट्र हा प्रशासकीय स्तरावर सुद्धा कसं आहे. आज तुम्ही बघा प्रत्येक जिल्ह्यातला जिल्हाधिकारी हा कुठला तरी शर्मा, वर्मा, बिहारी बोस, तिवारी, चक्रवर्ती, अग्रवाल, नायर, रेड्डी वगैरे अशा प्रकारचे तुम्हाला आहेच नाही. खूप कमी क्वचित प्रमाणात तुम्हाला देशमुख, जाधव, मोरे वगैरे किंवा अशी नावं पाहायला मिळतात नाही. कारण की आपल्याकडे ज्ञानाची त्या सोबतीने देणारी परीक्षेला तयार असणारी लोकांची कमकुवता आहे. ही कमकुवता आपण बाद केली पाहिजे. आपण सोबत कंटिन्यू आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे. म्हणजे शेड द्यायचा म्हणून आपला अभ्यास करायचा नाही आहे. आपल्याला चांगली स्पर्धा परीक्षा करायची, चांगल्या स्पर्धेमध्ये उतरायचे, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी अशा पद्धतीने लावून घ्या. जाता वेळेस अधिकारी होण्याचे स्वप्न पण आपल्याला पाहता आहे का. आता विकास नांगरे पाटील साहेब आहे ना, आयडॉल कसे होतात, का होतात किंवा कसे केले जातात याचे पण तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. तर आपल्याला जो संघर्ष आहे तो सगळ्यांनाच संघर्ष असतो. तर तो संघर्ष आपण पूर्ण केला पाहिजे. केवळ परीक्षेपुरता अभ्यास नाही करायचा, परीक्षेच्या बाहेर पण आपल्याला आहे ना, तर तो पण आपण अभ्यास केला पाहिजे.
आता काही सामाजिक चळवळी आहेत, त्या चळवळी कशा आल्या याच्यामध्ये. ओके, सत्यशोधक चळवळ आहे. सत्यशोधक ही चळवळीतून जलसे आहेत सत्यशोधकांना, महात्मा फुले आणि त्याचा समग्र वाङ्मय. आपण पूर्ण अभ्यास करतो बरं का, सगळा अभ्यास करतो टोटल घटकाच्या अंतर्गत. तर हे जलसे आंबेडकरी जलसे, आंबेडकरी एखादा शब्द आंबेडकरी जलसे किंवा आंबेडकरी चळवळ हा शब्द आंबेडकरापूर्वी नव्हता. होता का? चळवळ म्हणून होता तो, परंतु त्याला एखाद्या व्यक्तीचं नाव, आडनावाचं नाव कसं येतं त्याचं. आता आंबेडकर चळवळ म्हणायला गेलं तर ही आंबेडकर चळवळ केवळ बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित आहे. त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने चालणारी चळवळ आहे आंबेडकरी चळवळ. एखादे शब्द का निर्माण होतात, ते शब्द कसे वापरले जातात, त्याचा प्रभाव कसा असतो, त्याचा राजकीय प्रभाव, सामाजिक प्रभाव, चळवळीचा प्रभाव कसा असतो हे शब्दामधून आपल्याला कळतं किंवा त्या व्यक्तीवरून कळतं. तर हे व्यक्ती तुम्हाला मुळातून वाचता लागतं. बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचा. आणि त्या ग्रंथामध्ये तुम्हाला प्राचीन काळातलं, आत्ताच्या काळातलं, मध्ययुगीन काळातलं सगळं वाङ्मयाचा तुम्हाला अभ्यास त्यामध्ये करता आहे. म्हणजे नीती संकल्पना कशा आहेत, साहित्य संकल्पना कशा आहेत, ह्या निर्माण कशा होतात, ह्याच्या सूक्ष्म पद्धतीने बारीक बारीक प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळतील. की चारवाक किंवा त्याच्यानंतर जे हे आहे सुत्तपीठामध्ये काय सांगितलं गेलं आहे, ते एका ओळीत प्रश्न असतो, परंतु आपण केवळ हे न वाचल्यामुळे आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो. आपल्याला सुत्तपीठ म्हणजेच काही माहीत नसतं, कारण की आपण वाचन नसतं, आहे ना. काही मेळे आहेत, जलसे आहेत, वैचारिक परंपरा आहे. जशी वैचारिक परंपरा आपल्याकडे 30 बुद्ध आहेत, म्हणजे एक बुद्ध नव्हे तर अशा बुद्धांच्या 30 बुद्धांच्या परंपरा आहेत. त्या स्तरावर गेल्यावर त्या व्यक्तीचं नामकरण हे बुद्ध होतं. बुद्ध हे पहिले कोण होते? सिद्धार्थ होते. सिद्धार्थ हे एक व्यक्ती होते, एका राजाचा मुलगा होता. हा मुलगा, त्याला समाजातल्या काही गोष्टी अशा जाणवल्या की ज्याने त्याचं आयुष्य बदललं आणि तो एका वैचारिक परंपरेमध्ये आला. म्हणजे तथागत बुद्धांच्या अगोदर 30 बुद्धांची परंपरा, 30 बुद्ध होऊन गेले. म्हणजे तसे बुद्ध त्या अर्थाने, म्हणजे एखाद्या व्यक्ती जसा पंतप्रधान होतो, त्याच्या आधी परंपरा आहे की नाही पंतप्रधानांची, ती वैचारिक परंपरा असते. तशी परंपरा ही बुद्धांची आहे, 30 बुद्ध, त्याच्यानंतर चार्वाकांचं, त्याच्यानंतर म्हणजे इथला वैदिक परंपरा, त्याच्यानंतर बाह्य आक्रमणं, त्याच्यानंतर संत वाङ्मय, त्याच्यानंतर बाह्य अजून आक्रमणं इंग्लिश ब्रिटिश वगैरे, त्याच्यानंतर राज्यव्यवस्था, राजेशाही भारतातली, म्हणजे शिवाजी काल वगैरे वगैरे, त्याच्यानंतर आपल्याला आधुनिक काळ, ब्रिटिश वगैरे त्यांचं राजकीय व्यवस्था आणि आपलं महसूल शेतसारा, आणि त्याच्यासोबतच पुढे आता ब्रिटिश गेल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ, स्वातंत्र्याच्या नंतरची म्हणजे 90, म्हणजे त्याला म्हणतो आपण खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, असा सगळा लेखाजोखा तुम्हाला पहिल्यापासून घेता आला पाहिजे संस्कृतीच्या अभ्यासामध्ये, आहे ना. आणि जेल्स वगैरे जे आपण जे बघतो याच्यावरचे प्रयोग आहेत, या सगळ्या प्रक्रियेवरचे, या सगळ्या विचार प्रक्रियेवरचे हे प्रयोग असतात. म्हणजे आता एक सत्यशोधक जलसा म्हणून काही लोक करतात, तर त्याचा वारसा कुठून आहे? सत्यशोधक हा शब्द कुठून आला? तर हा सत्यशोधक शब्द बुद्ध वाङ्मयात दिसतो, तुकारामांच्या गाथेमध्ये दिसतो, कबीराच्या याच्यामध्ये हा शब्द येतो. शिवाय त्याला म्हणजे गाडगे महाराज हा शब्द वापरतात. पुढे तो शब्द कसा बाजारात येतो सत्यशोधक, म्हणजे आतापर्यंत जे काही चळवळीचे लोक सत्यशोधक शब्द वापरून म्हणजे प्रबोधनाचं काम करतात. तर एखाद्या शब्दाची निर्मितीच का होते? का ते शब्द निर्मित केलं? सत्यशोधक. महात्मा फुलेंनी हा सत्यशोधक शब्द केला. म्हणजे त्यांचं महात्मा फुलेचं गुलामगिरी वगैरे तुम्ही जर वाचलं, मुळातून वाचलं, तर तुम्हाला कळेल सत्याचं शोधन कसं करायचं. एखादी परीक्षा देत असताना त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न हा चुकीचा कसा आहे हे एक सत्यशोधन असतं. प्रश्न बायस कसा आहे तो प्रश्नपत्रिकेला, आशयाला, 2 वर्षाच्या सिलेबसला धरून आहे का की नाही, याचंसुद्धा सत्यशोधन. म्हणजे सत्यशोधन केवळ आणि जलसा, प्रबोधन, परिवर्तन यासाठीच नाही, तर वेगळ्या पद्धतीने पण आपण वापरू शकतो. म्हणजे अशा संकल्पना आहेत, ही संकल्पना पण आपण अभ्यासल्या पाहिजे. मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा.
आता हे वाङ्मयाचं संस्कार नकाशा फक्त भूगोलासाठी वापरला जातो का? नाही. राजकीय नकाशा असतो, भौगोलिक नकाशा असतो, धार्मिक नकाशा असतो, संस्कृतीचा नकाशा असतो, बोलीभाषेचा नकाशा असतो, जातवार नकाशा असतो, प्रदेशवार नकाशा असतो, शिवाय शेतीचा नकाशा असतो, पर्यावरणाचा, हवामान, पर्जन्याचा, पर्वत पठारे, नद्या यांचा नकाशा असतो. त्या नकाशाचे वाचन त्या पद्धतीने करायचं असतं. आता आपण भाषेसंदर्भात आपण काय बघू, बोलीभाषेचा नकाशा आपण बघू की तो कसा नकाशा बघायचा. अहिराणी ही जी बोलीभाषा बोलली जाते ही इथे धुळे, नंदुरबार, शिरपूर, अंमळनेर, जळगाव आणि जळगावचा काही भाग अशा भागात हा अहिराणी म्हणजे इकडचा जो आपण उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे हा असा पट्टा आपण बघतो. फड वगैरे आहे का? नसू दे काय त्याच्या खाली आपण असा पट्टा जो बघितला आपण महाराष्ट्रात असा महाराष्ट्र आहे, ठीक आहे. तर असा जो पट्टा बघितला हा पट्टा अहिराणी बोलीचा पट्टा आहे. म्हणजे तिकडे नंदुरबारच्या टोकापासून तर इकडे जळगावच्या टोकापर्यंत. म्हणजे आता त्याचं काही टोक आहे ते परफेक्ट नाही आहे. जळगावपासून बुलढाण्यात पण अहिराणी बोलणारे काही लोक आहेत. नंदुरबारच्या पलीकडे तुम्ही डहाणू, मलगाव किंवा तिकडे पलीकडे गुजरातमध्ये घ्याल तिथे पण काही लोक तुम्हाला म्हणजे ही सीमा अशी म्हणजे कळकोट नाही आहे, ती माणसाच्या चलनवलनावर जास्त फरक आहे. खालचा हा पट्टा तुम्ही महाराष्ट्राचा बघितला सह्याद्रीचा पट्टा म्हणजे सह्याद्रीचा पर्वत इथपासून नाशिकपासून ते म्हणजे धुळे नंदुरबारपासून तर होतो जो असा खाली पूर्ण वेंगुर्ले किंवा इकडे गोव्याच्यापर्यंत जातो तो तिथे पश्चिम महाराष्ट्रातली बोली कशी बोलली जाते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनसुद्धा काही उपभाग येतात. म्हणजे मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग इथली ठाणे रायगड जिल्ह्यातली ठाकुर्ली आणि त्यांची ती आदिवासींची बोली आहे. ठाकूर समाजाची, आदिवासी समाजाची त्यांची बोली. नंतर इकडे पुढे आला तुम्ही की पुणे आहे, पुण्यामधलं काही भाग आहे. त्याच्यानंतर खाली गेलात तुम्ही तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा भाग आहेत. अशा भागामध्ये बोलणारी कोकणी भाषा, तळकोकणी भाषा, तिथल्या जमातींची भाषा अजून म्हणजे जातवार भाषा कशी आहे, तिथलं तांबटकरी, तिथला एखादा जो काही लोहार घिसडी आहे त्याची भाषा कशी आहे कोकणातली, आणि तिथल्या शिक्षकाची, बँक व्यवस्थापकाची किंवा तिथल्या वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांची भाषा कशी आहे असे तुम्हाला त्यातही शेड्स म्हणजे इंद्रधनुष्य असतो. इंद्रधनुष्य एक रंग लगेच रंग बदलतो का? नाही. त्या दोन्ही रंगाची एकमेकामध्ये रसमिसळ असते. म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही की इथं निळा रंग सुरू झाला आणि इथं लाल रंग सुरू झाला, नाही सांगता येणार. तशी रसमिसळ ही भाषेमध्ये सुद्धा जातवार, प्रदेशवार, विभागवार, भौगोलिकवार अशी बदललेली असते किंवा ती रसमिसळ झाली असते. तो आता हा या अहिराणी बोलीच्या पलीकडे आपण विदर्भ घाटमाती बोलीचा भाग बघू. विदर्भात जसं की बुलढाणा, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर अशाच भागात बोलली जाते. तर या भागातली जी भाषा आहे विदर्भी बोली अशी विदर्भ बोली. त्याच्यानंतर मराठवाड्यातली बोली आपण मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना आहे ना, असे सगळे लातूर आणि अजून सोलापूर वगैरे काही भाग. म्हणजे अशा महाराष्ट्रातल्या नकाशाचं भाषावार वाचन कसं करायचं, म्हणजे हा भाग एवढे जिल्हे ही कोणती भाषा बोलतात असा आपल्याला नकाशा पाहता येईल. म्हणजे भाषेचे नकाशे कसे असतात है ना, म्हणजे भाषेच्या नकाशावरून तुम्हाला तिथल्या समुदायाची भाषेची संख्यात्मक माहिती मिळवत आहे. म्हणजे एवढी लोक एवढी भाषा बोलू शकतात. म्हणजे आता तुमच्याकडे लोकसंख्या भूगोल असतो है ना, जळगावची लोकसंख्या किती आहे, नाशिकची लोकसंख्या किती आहे, नाशिकच्या लोकसंख्येपैकी एवढी लोक कोणती भाषा बोलतात. म्हणजे आता नाशिकचं तुम्ही सेपरेट अजून करत राहायचं. जेवढे तुम्ही विच्छेदन करत चालताल तेवढे विच्छेदनाचे तुम्हाला प्रतवारी शेड्स तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे मग सुरगाणा, कळवण, इकडे दिंडोरी, इकडे पेठ, इकडे निफाड, चांदवड वगैरे असे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये अजून कशी वेगवेगळी भाषा होत जाते. म्हणजे कळवणमध्ये भाषा बोलणारा व्यक्ती तिची भाषा ती तुम्हाला इकडे इगतपुरी किंवा सिन्नर किंवा पेठ, दिंडोरी वगैरे भागासारख्या लोकांना अजिबात तसे तुम्हाला सापडत नाही. हे शेड्स काय
हे शेड्स तुम्हाला आपण मागे बघितलं की नैसर्गिक रचना कशी असते, मानसशास्त्र, भाषेचा वापर, पर्यावरण, पाणी, वीज, म्हणजे त्याचे उत्पादनं वगैरे किंवा त्याचे वर्ण वगैरे त्याचे सगळे आजूबाजूचा भौतिक परिसर कसा आहे आणि त्याचं शरीर रचना कशी आहे याचा परिणाम तो असतो. म्हणजे भाषेचा नकाशा वाचताना अशा पद्धतीने वाचन करायचं. म्हणजे किंवा या पद्धतीने वाचू शकता की अजून वेगळ्या व्हरायटी पद्धतीने वाचू शकता की या लोकांची जे काही नातेसंबंध आहेत हे नातेसंबंध कुठे कुठे आहेत. मग ती भाषा तिथं पण गेली. नाशिकमधले काही लोकांचे नातेसंबंध हे गुजरातमध्ये आहेत, आहे की नाही. बरेच लोक गुजरातमध्ये व्यवसाय करायला गेलेले आहेत किंवा गुजरातचे इथं आलेले. इथे त्यांचा भाषेचा प्रभाव कसा सेड आहे, त्याचं प्रमाण कसं आहे हे तुम्हाला त्याचा अभ्यास नकाशा भाषा करता येतो. किंवा नदीच्या काठाने जाणारी जी काही संस्कृती आहे, म्हणजे गोदावरीच्या नदीपात्रात जिथून त्र्यंबकेश्वरपासून ते विजयवाड्यापर्यंत तुम्ही गेलात तुम्हाला भाषा कशी बदलत जाते, है ना. म्हणजे त्र्यंबकला बोलणारी लोकं, नाशिकमध्ये बोलणारी लोकं, इकडे खाली वैजापूर, गंगापूर वगैरे बोलणारी लोकं, जायकवाडी प्रकल्पाच्या आजूबाजूला बोलणारी लोकं, त्याच्यानंतर परभणी, जिंतूर वगैरे, नांदेड वगैरे भागात बोलणारी लोकं, त्याचं खाली विजयवाडा कर्नाटकामध्ये गेला, आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे गेला, विजयवाडा वगैरे तिकडे बोलणारे लोक. हा असा भाषेचा तुम्ही जलस्रोताच्या माध्यमातून, म्हणजे बघ जलस्रोत ही संकल्पना भूगोलाची आहे ना. भूगोलाच्या जलस्रोत संकल्पनेच्या सोबत तुम्ही भाषेची स्रोत संकल्पना सांगू शकता. बघा मला एक नवीन विचार सुचला, मला एक नवीन संशोधन सापडलं इथं की जलस्रोत जसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर प्रसारित होतो, त्याचे प्रवाह बदलतात, त्याचे वापर बदलतो, त्याचा डायग्राम बदलते, त्याचा नकाशा बदलतो, तसाच भाषेचा सुद्धा प्रवाह बदलतो, डायग्राम बदलतात, वापर बदलतो, भाषेचा विचार बदलतो, भाषेचा भूगोल बदलतो, भाषेचा प्रदेश बदलतो की नाही. म्हणजे एक चांगली वेगळी संकल्पना मला सापडली होती. भाषेचं एक वेगळं संशोधन आहे थोडक्यात चांगल्या पद्धतीने. म्हणजे नदीसारखीच भाषा पण प्रवाही असते, ती काही कुठे जाऊन मिळत नाही किंवा ती कुठून येतही नाही, अशा प्रकारची नदी असते. ती माणसांमध्ये असते, परंतु त्यांचा भूगोल असतो, तिचा इतिहास असतो, तिचा राजकीय इतिहास असतो, भाषिक इतिहास. तिसरं घटक आहे भारतीयत्वाची संकल्पना, भाषांतर मीमांसा. आपण भारतीय आहोत या भूमिकेतून जी साहित्य संकल्पना असते, निर्मिती होते, त्यामध्ये आता बघा कोणी लिहिलं आहे. रवींद्रनाथ टागोरांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, शाहू महाराजांपासून ते तुम्हाला सत्यजित रॉय, पुन्हा अमर्त्य सेन, अशा सगळ्या, किंवा इकडे पश्चिम बंगालमध्ये महादेवी वर्मा नावाची लेखिका आहे ना. तर हे लोकांनी काय जी संकल्पना लिहिलेली आहे, ही संकल्पना केवळ त्यांच्या घरापुरती आहे का, कुटुंबापुरती आहे का, नाही, त्यांच्या समाजापुरती का, नाही, म्हणजे त्यांच्या भूभागापर्यंत, म्हणजे त्यांच्या राज्यापर्यंत पण नाही, तर ती त्यांची संकल्पना वैश्विक होते. आपल्या इकडे मध्ययुगीन काळामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वची माझे घर, हे संकल्पना आपल्याला माहिती की नाही. ज्ञानेश्वर कसं सांगतो, किंवा तुकाराम महाराज सांगतो की अणुरेणू या थोपडा तुका आकाश एवढा. तुका केवळ एका शरीरापुरता आहे का, नाही, तो आकाश, म्हणजे आकाशाला सगळं व्यापून भरलेलं जे काही विश्व आहे, या विश्वामध्ये सुद्धा वैश्विक दृष्टिकोन साहित्यामध्ये कसा येतो, काय येतो, कशामुळे येतो. म्हणजे महादेवी वर्माचं तिथल्या आदिवासी भागात असणाऱ्या हिंसाचाराचं एक साहित्य, कथा, म्हणजे दादोस नावाची एक कथा आहे महादेवी वर्माची, दादोस मूलाधिकार. म्हणजे दादोस नावाचा एक भिकारी असतो, त्याच्या मानवाधिकाराच्या अंतर्गत त्याला किती प्रमाणात संघर्ष करावा लागतो. त्याला जगण्याचा अधिकार असतो तरीसुद्धा तिथले सरंजामशाही पद्धती, सावकार त्याची कशी पिळवणूक करतात, कसं त्याचं तिथली पोलीस प्रशासन व्यवस्था, तिथलं सरकार सावकारशाही त्याला कसं पिळवणूक करतात. हे केवळ पश्चिम बंगालमध्येच आहे का, किंवा महादेवी वर्मा सांगते म्हणून तिथंच आहे का, नाही, तर असंख्य जगभरामध्ये कामगार, त्याला जोडून भिकारी अवस्था आहे, जनतेची दारिद्र्याची अवस्था आहे, त्याला जोडली जाणाऱ्या शोषणाच्या पद्धती आहेत, किंवा ज्या काही सरंजामशाही पद्धती आहेत, ह्या जगभर पसरलेल्या आहेत. म्हणून एखाद्या साहित्याला व्ह्यू देताना तो लेखक कशा पद्धतीचा व्ह्यू देतो, वैश्विक, म्हणजे भारतीयत्वाची संकल्पना तर ते ठेवतोच की मी एक भारतीय म्हणून मला जगण्याचा अधिकार आहे, असं लेखक सांगतो.
परंतु हे जगताना मला बाहेरच्या देशाकडून सुद्धा मला लोकांनी म्हणजे माझ्या जगण्यावर गदा आणली नाही पाहिजे असं तो सांगतो. वैश्विक व्ह्यू त्यामध्ये येत राहतो. भारतीय आणि भाषाचे बाहेरचे लोक म्हणजे असे म्हणजे सगळे लोक एकच आहेत. हे आपले धर्म समाज जाती रूढी हे जरी वेगवेगळ्या असल्या केल्या गेल्या असल्या शोषणासाठी केल्या गेल्या असल्या तरीसुद्धा तुम्हाला तुमचं भारतीयत्व तुमचं मानवत्व म्हणजे मानव म्हणून तुम्ही जगण्यासाठी अधिराज्य केलं पाहिजे. तर अशा काही कादंबरी आता त्या अनुषंगाने काय आपल्याकडे काही प्रकार आले बाहेरच्या भागात म्हणजे जसं वैश्विक आपण जेव्हा होतो त्यावेळेस आपण तिकडचं घेतो आदानप्रदान होतं संस्कृतीचा भाषेचा बोलीचा पेहराव कपडे रत्ता किंवा अन्नधान्य सगळ्याचं आपण आता तर आपल्याकडे पूर्ण उदारीकरण आलेलं आहे. जागतिकीकरण आले खाजगीकरण आले म्हणजे बाहेरच्या देशातला आपण घेऊ शकतो आपण आपल्या देशातला बाहेरला देऊ शकतो. म्हणजे यातून काय आपल्याला वाङ्मयाच्या संदर्भात आपण साहित्याच्या संदर्भात बघतो त्यावेळेस काही सुनीत गदल कादंबरी हा प्रकार भारतीय भाषेमधला नाही आहे भारतीय साहित्यामधला नाही आहे तो बाहेरच्या देशामधून आपण घेतलेला आहे. म्हणजे ब्रिटिश जेव्हा इथं आले तेव्हा ब्रिटिशांनी काही लिखाणाची पद्धती भारतीय लोकांमध्ये ठेवली. काही लोक ब्रिटिशांच्या सोबत परदेशात गेली तिथली साहित्य वाचलं तो फॉन्ट तो आकार त्यांनी भारतामध्ये आणला. भारतामध्ये मग आल्यानंतर यमुना पर्यटन नावाचं एक आहे ते यमुना पर्यटनमध्ये ती पहिली कादंबरी ती येते ती यमुना पर्यटन कोणाची आहे तर मी नाव विसरलो बोलतो हां ओके. तर ही कादंबरी ती वेगवेगळ्या एखादी कादंबरी किती भाषेवर किती विषयावर बोलते स्त्रीवादावर यमुना पर्यटन बोलते स्त्रीचं शोषण तिथला पुरुषपश्चात समाजव्यवस्था तिथलं ग्रामीणत्व तिथलं नागरी यमुना पर्यटन म्हणजे यमुना जशी पळत राहते चालत राहते तसं आपले विविध विषय त्यात सांगत राहते. पाणी प्रश्न असेल आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर असेल भूगोल असेल आपलं पर्यावरण असेल वृक्षतोड असेल त्या काळात सगळ्या पद्धतीवर यमुना पर्यटन बोलत राहते. यमुना दारिद्र्याचा भाग आहे तो यमुनेचं जगण्याच्या पद्धतीचं वेगळं कौशल्य त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे एखादी कादंबरी आता हे कादंबरी प्रकार जसा बाहेरचे म्हणजे भारताबाहेर होता तो भारतात आल्यानंतर भारतीय कादंबरीवर कसे परिणाम आले म्हणजे भारतामध्ये असलेल्या धर्माचा त्यावर परिणाम झालेला आहे. भारतीय कादंबरीवर धर्माचा परिणाम झालेला आहे. भारतीय शोषणाचा परिणाम झालेला आहे. भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीचा परिणाम झालेला आहे. भारतामध्ये असलेल्या अर्थशास्त्राचा राष्ट्रशास्त्राचा सुद्धा परिणाम झालेला आहे. हायकू नावाचा एक सुद्धा प्रकार आहे साहित्यामध्ये म्हणजे सुनीत कादंबरी गझल आणि हायकू 4 ओळीचं असतं. पहिल्या ओळीमध्ये काहीतरी थोडक्यात सांगितलं जातं एखादी ओळ माहितीची आणि त्याला जोडून सोबत काही महत्त्वाचं वेगळं येतं हायकू असे वेगळे रचना प्रकार कसे आले हे वैश्विक पद्धतीने आले. म्हणजे भारतीय नागरिक जरी संकल्पना असली तरीसुद्धा भारतीय नागरिकांनी काय काय अंगीकारलेलं आहे काही साहित्याच्या संदर्भात अंगीकारले घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे शेक्सपियरची नाटकं चित्रपट म्हणून येतात नाटक म्हणून येतात. म्हणजे आपल्याकडे आता त्यामध्ये चांगले अभिनेते काम करतात चांगले त्याला गाजवतात. आपल्याकडे एक मध्यंतरी हे आलं होतं एक पिक्चर आला होता तुम्हाला पाहिला तो पिक्चर तुम्ही नट सम्राट नावाचा चित्रपट त्याच्यामध्ये आत्ता कलाकार म्हणून नाना पाटेकर आणि गोखले काम करत होते का त्यांनी काम केलं त्यामध्ये. तर हा नट सम्राट कोणाचा आहे तर तो शेक्सपियरचं नाटक आहे मूळचं. शेक्सपियरने त्या काळात इंग्लंडमध्ये हे अत्यंत जगभर प्रसिद्ध असलेलं नाटक त्यांनी तयार केलं. शेक्सपियर नावाचं एक अतिशय वेगळ्या प्रकारचा धाटणीचा विचार करणारा माणूस आहे. त्याने द किंग्स ऑफ वर्ल्ड म्हणजे राजाचं राजत्वच्या संदर्भात एक संकल्पना मांडली तेव्हा नाटकातून की राजाचं राजत्व तो कुटुंब पद्धतीने कसं असतं तिथला राजा आणि मग भारतात ते नाटक येताना ते भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कसं परिणाम साधतो. म्हणजे भारतात त्यांना घराचा राजा कोण तर मग घरातला प्रमुख मग त्या प्रमुखावर काय जबाबदाऱ्या येतात तर मग घरं घेणं लेकीबाळीचे संसार किंवा लग्न करणं घर सांभाळणं मुलांना चांगलं वळण लावणं घराचा प्रमुख म्हणून त्याच्या बायकोला त्याला गजरा आणून देणं वगैरे वगैरे ह्याच्या भारतीय विचाराच्या संकल्पना छोट्या या भारतीय माणसाने मांडल्यामुळे त्यामध्ये आलं. परंतु मूळच्या किंग लेअर नावाचं नाटक आहे ते शेक्सपियरचं ओके. ते मूळचं किंग लेअरमध्ये ह्या संकल्पना आहेत का मूळच्या आहेत का ह्या त्यात तपासल्या पाहिजे. म्हणजे एक शेक्सपियरचे किंग लेअर नावाचं नाटक विविध भाषांमध्ये आपल्याला यूट्यूबला पण पाहायला
तुम्ही नक्की बघा. म्हणजे इराणियन भाषेमध्ये बघा, पर्शियन भाषेमध्ये बघा, रशियन भाषेमध्ये बघा, जपानी भाषेमध्ये बघा, भारतीय मराठी भाषेमध्ये बघा, हिंदीमध्ये बघा, उर्दू मल्याळममध्ये बघा. म्हणजे व्हरायटी कशी येते साहित्यात, किंवा त्या भागातल्या संस्कृतीचं दर्शन कसं होतं, किंवा त्या भागातल्या प्रथांचं उपयोजन कसं त्या याच्यामध्ये. म्हणजे भारतामध्ये त्या चित्रपटामध्ये तो एका मित्राची भूमिका बजावणारा गोखले म्हणतो, तो नट म्हणून भिकारडा आहेस, तुला काहीच जमत नाही, तुला हे घर सांभाळताही पण येत नाही, असं तो काहीतरी बोलत राहतो. किंवा घर द्या कोणी घर द्या. आता मूळचा प्रश्न काय आहे भारतीय याच्यामध्ये, की सर्वसामान्यांना घर नाही. ते घर मिळवण्यासाठीचं आयुष्य खर्च होतं. खर्च करत असताना नातेसंबंध तुटले जातात, विल्हेवाट होते, आणि मग वृद्धाश्रमाची संख्या वाढते. असा हा मूळचा भारतीयाचा प्रश्न. तो जो किंग लेअर बघताना आपण बघतो, तर तिथली कुटुंबीय व्यवस्था काय आहे, म्हणजे इंग्लंडमधली किंवा तिकडे बाहेरच्या देशात त्यांच्या पती पत्नीत्वाचे संबंध काय आहेत, पत्नी काय म्हणजे फुल दिल्याने हे होईल का, खुश होईल का, किंवा इकडे भारतामध्ये गजा दिल्याने खुश होईल. अशा सगळ्या छोट्या सूक्ष्म प्रतवारी आपल्याला त्यामध्ये म्हणजे भारतीय नागरिकत्व आणि वैश्विक नागरिकत्व, भारतीय नागरिकत्वाचा विचार आणि जगातल्या माणसाचा विचार साहित्याच्या माध्यमातून कसा ट्रान्सफर वगैरे होतो, तो कसा येताना कसा पॉईंट घेऊन येतो, धर्माची संकल्पना. म्हणजे तो देवाला म्हणतो, देवा मला हे कर. किंग लेअरमध्ये असं कधीच येत नाही, द गॉड वगैरे असं काही शब्दच येत नाही त्यामुळे. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही तो विचार करायचा. वाङ्मय साहित्याचा प्रवाह तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही आता अभ्यास करताय, दलित, स्त्रीवादी, ग्रामीण, आदी, मुस्लिम साहित्य, ख्रिस्ती साहित्य आहे, नव साहित्य आहे, महानगरी साहित्य आहे, आधुनिक साहित्य आहे, जैन साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे. म्हणजे जितक्या ह्या संकल्पना भारतामध्ये आहेत, विभाग आहेत किंवा गट आहेत, त्या सगळ्या गटांचे सुद्धा साहित्य आहे ना. म्हणजे दलित साहित्य तुम्हाला वेग, आणि या साहित्याचा प्रभावामध्ये त्यांचा विचार काय. आपण मागे मी तर वर्गावर लेक्चर घेतो तेव्हा आम्ही प्रकाशन संस्थेच्या संदर्भात साहित्याचे प्रभाव पाहिले होते, की एखादी प्रकाशन संस्था ही त्याच विचाराचा साठा किंवा पुस्तक कसं प्रकाशित करते. समजा एखादी धार्मिक हे आहे संस्था आहे आणि ती दलित साहित्य कधी प्रकाशित करणार नाही, कारण की दलित साहित्यामध्ये जो काही संघर्ष येतो, प्रेरणा येतात, नवीन उमेदी येतात, किंवा दलितांच्या संदर्भात जो काही ईश्वराच्या बाबतीतला जो काही नकारवाद आहे, नास्तिकतावाद आहे, नाहिरेची संकल्पना आहे, भूमिका आहे, ती धार्मिक साहित्य संकल्पना किंवा धार्मिक पुस्तकं छापणाऱ्या संस्था कधीच प्रकाशित करणार नाही, कारण की तो धर्माला तडा जाऊ शकतो, म्हणून ते संस्था प्रकाशित करत नाही. म्हणजे साहित्यामध्ये प्रवाह जे निर्माण होतात, एक प्रवाह, आणि त्याला जोडून येणाऱ्या संस्था, संग्रहालय, किंवा त्याला जे गट आहेत ते कसे कारणीभूत होतात. किंवा दलित साहित्यामध्ये धर्माचा विचार करणारा किंवा दैवताचा विचार करणारं साहित्य, किंवा एखादा चळवळीतला माणूस आहे की जो केवळ प्रबोधनात्मक विचार करतो, लिहितो किंवा काय करतो, तो कधीही शोषण चांगलं आहे असं म्हणणार, कारण की त्याला माहिती आहे शोषण हे चुकीचं आहे, मानवाच्या नैतिक अधिकाराला हे गैर लागू आहे, मानवी अधिकारामध्ये शोषण कधीही येणार नाही. आणि मात्र धार्मिक जी पुस्तकं असतात त्यामध्ये शोषण सांगितलं जात नाही, तर ते त्याला दैवत्वाचं रूप आणून दिलं जातं. म्हणजे त्याच्यामागे काही व्यक्तीचे किंवा संस्थेचे हे असतात, बलस्थान असतं, ते समजलं पाहिजे. म्हणजे आता बघा, तुम्हाला एखादी सत्यनारायणाची पूजा करायची, मी जास्त फोकस का करतो की प्रवाहामध्ये साहित्य प्रवाहामध्ये हे विचार का आले, कसे आले, आणि त्याच्या आपण प्रथा परंपरा कशा बाळगतो, याच्या सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न येतात बरं का. ते पण आपण बघणार. तर सत्यनारायणाची पूजा करायला तुम्हाला साधारणतः 1,500, 2,000, 3,000, 4,000 रुपये खर्च येतो. हा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे. तुम्ही कष्ट करत असाल तर तुम्हाला कोणाशी वाजने घ्यावं लागतात पैसे, आणि ते पूजा करावी लागते. ओके. नास्तिकतावादामध्ये असा विचार केला जातो की जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा नाही घातली तरीसुद्धा तुम्ही तेच जगता जे तुम्ही सत्यनारायणाची पूजा घालून सुद्धा जगू शकता. म्हणजे विज्ञान असं सांगतं की तुम्ही एका भूगोलामध्ये जसे राहता त्या भूगोलाचा परिणाम तुमच्यावर होतो, परंतु एखाद्या क्रियेमुळे, एखाद्या पूजेमुळे तुमच्या जगण्यावर कोणतेही परिणाम होत नसतात.
हे विज्ञान सांगतं. म्हणजे या प्रवाह कसे निर्माण झाले भारतामध्ये त्याच्यासुद्धा याच्यामध्ये साहित्याचे प्रवाह म्हणजे मुस्लिम साहित्य प्रवाह आहे, दलित साहित्य प्रवाह आहे, स्त्रीवादी साहित्य प्रवाह तुम्ही बघितलं. ओके. नंतर साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. भक्ती संप्रदायामधलं तुम्ही काव्यशास्त्र बघितलं, काव्यलक्षण बघितलं, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीतिविचार, ध्वनी विचार, आनंद मीमांसा. आता काही रस संकल्पना आहे. रस संकल्पना ही इतकी आता ही झालेली आहे अडगळीत. म्हणजे जसं आपण एखादं स्टोअर असतं, स्टोअरमध्ये पडलेलं एखादं मेटेरियल असतं, जुनं एखादं यंत्र असतं, ते बंद पडले असतं तरी पण सुद्धा ते चालवतात. रस सिद्धांत आता जास्त काळ चालणार नाही. आनंद मीमांसा वगैरे वगैरे म्हणजे भारतमुनींचा रस सिद्धांत वगैरे है ना. आता जगाची संकल्पना बदलली. रसायनाचा मारा होतो आहे आपल्या माणसांवर, डिजिटल मारा होतो आहे आणि आपण रससिद्धांत अभ्यासतो. म्हणजे भावनेचा शब्द म्हणजे आपण भावनेच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हा आणि आपल्याला पुढचं युद्ध रोखता येईल असं होणार नाही. म्हणजे एकीकडे कवी चांगल्या प्रेमी कविता रचणार आहे प्रेम नावाच्या ह्याच्यातून रसामधून आणि त्याने समोरचं फेकणारा जो काही अनुभव आहे तो थांबणार आहे असं नाही होणार. तुम्हाला ते अनुभव थांबवण्यासाठीची रचना अणुबॉम्ब तयार करताना जी काही मानसिकता आहे आणि तो अणुबॉम्ब कशासाठी वापरायचा, माणसं मारण्यासाठी का पाणबुडी चालवण्यासाठी. म्हणजे तो अणूचा एक संघटन साठा कशासाठी वापरायचा, मानवाच्या संशोधनासाठी वापरायचा, मानवाच्या चांगल्याच गरजा भागवण्यासाठी वापरायचा की मानवाला नष्ट करण्यासाठी वापरायचा. याच्यासाठी तुम्हाला ते रस काम करणार आहे. ते रस त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केले पाहिजे. आता रस सिद्धांत खूप कमी प्रमाणात लोक अभ्यासतात, ते अडगळीतच पडेल. त्यामध्ये आता काही पुढे भक्ती संप्रदाय येतात. भक्ती संप्रदायामध्ये आपण पाहिलं की वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाचे पुढे प्रकार होत जातात. महानुभव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, वीरशैव, सूफी संप्रदाय, पंडित परंपरा आहे, बखर परंपरा, शाहीर परंपरा. तर ते तुम्ही बघितल्या पाहिजे. ओके. तुम्हाला हे सगळे कुठून मिळतील? शिवरायांचं कालीन सगळे पुस्तकं बखरी तुम्ही वाचल्या पाहिजेत. त्या बखरीमध्ये तुम्हाला त्या काळातलं साहित्य वाचेल. शाहिरांचे पोवाडे तुम्ही वाचले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला आता तुम्हाला एक हे येतो की तोफ मर्दानी उडली रणसंग्रामी घेतले कैक जीव, अशा पद्धतीचा पोवाडा. हा पोवाडा कोणाचा आहे? 4 ओळी येतात सेटच्या परीक्षेमध्ये. हा कोणाचा आहे? मग तिथे खाली नावं असतात. सगन भाऊ, शाहीर अंजनसू, शाहीर काय तर शाहिरांचं नाव आहे, मोरोपंत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे तुम्हाला विविध नावं येतात. तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वाचन पण एवढं बारीक. म्हणजे आता बखरी वाचावं लागतं. बखरीमध्ये असे पूर्ण चोपड्या जुन्या शिवकालीन बखरी, त्या बखरी तुम्हाला ग्रंथालयात मिळतात. ऐतिहासिक ठेवा आहे पण पुरावा तो वाचायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण करेल. साहित्याचा सूक्ष्म विचार, कविता, कथा, कादंबरी, लघुनाटिका, नाटिका, पथनाट्य, रिंगणनाट्य, महानाट्य, दीर्घ कविता, भावकविता, अभंग, लावणी, पोवाडा, विराणी, या सगळ्यांचं तुम्हाला चरित्र, आत्मकथा, कथा, स्वकथन, कथन, आठवणी, रोजनिशी, प्रवासवर्णन, निबंध, वैचारिक निबंध, ललित निबंध, व्यक्तिचरित्र, व्यक्तिसमीक्षा, चरित्र समीक्षा, समीक्षा पद्धती, ह्या तुम्हाला अतिशय सूक्ष्म पद्धतीने वाचा है ना. अशा सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला वाचता. साहित्याचं आता तुम्ही विविध पद्धतीचे पुस्तक वाचत राहा. त्या पुस्तकाच्या वाचल्यानंतर तुम्हाला काही महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे वाचलेलं पुस्तक हे व्यक्तिचरित्र होतं, हे वाचलेलं पुस्तक ही कादंबरी स्त्रीवादी होती, हे पुस्तिका ही दीर्घकथा होती, ही लघुकथा होती, ही कविता अशा पद्धतीची होती, आधुनिक होती, नवती होती किंवा जुन्या परंपरेची धाटणीची होती. हे तुम्हाला केव्हा कळेल? वाचल्यावर आणि विविध पद्धतीचे पुस्तक वाचत राहायचे, जेणेकरून तुम्हाला ह्या पद्धती आणि त्याचे प्रकार कळतील आणि त्याच्यात आलेला आशय सुद्धा मला कळतात. काही निवडक साहित्यकृती तुम्हाला वाचणं गरजेचं आहे सेटच्या अभ्यासाकरता. त्यामुळे सांगतो तुम्हाला लीळाचरित्र वाचूनच काढा, कारण की लीळाचरित्राचा प्रश्न 2 ते 3 वेळा येतोच. म्हणजे लीळाचरित्राची एखादी ओळ येते, ती ओळ कोणी कोणाला म्हटले तसंही आहे. ही ओळ कुठली आहे, कोणत्या भागात बोलली आहे ते पण येतं. शिवाय ही ओळ
काय दर्शवते, काय स्थान दर्शवते? एकू काये देशी लोणारू देव अंघोळी झाला, अशा पद्धतीची एक ओळ आहे. म्हणजे देव जेव्हा म्हणजे हे चक्रधर स्वामी लोणारला धारेवर आंघोळ करायला येतात, तर त्याची ओळ त्या स्थानचरित्रामध्ये, स्मृतिचरित्रामध्ये, लीळाचरित्राच्या काही भागामध्ये कशा पद्धतीने आलेली आहे हे तुम्हाला कळतं. म्हणून लीळाचरित्राचा एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध ह्या गोष्टी वाचून घेतो. म्हणजे मराठीत आहे ते उपलब्ध आता. ओके. नंतर तुकारामांची गाथा वाचा, एकनाथांची भारुडं वाचा, जनाबाईंचं निवडक अभंग मराठी गवळणी वाचा, आज्ञापत्र वाचा, सभासदाची बखर वाचा, शिवाजीचा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिलेला महत्त्वाचं म्हणजे तो वाचा. म्हणजे तो महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या तिसऱ्या याच्यामध्ये खंडामध्ये नाही, तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला मिळेल. महात्मा फुलेंनी लिहिलेला शिवाजींचा पहिला म्हणजे भारतातला जगातला पहिला असा पोवाडा आहे शिवाजींवरला की जो वेगळ्या पद्धतीने लिहिले गेला. त्याची रचना, बंध, आकार, मिती, शब्दप्रयोग, वास्तव, तत्कालीन इतिहास, तिथला भूगोल, भाषा, वर्तन, या सगळ्या गोष्टी तत्त्वज्ञान त्याच्यात महात्मा फुलेंनी मांडले, तो पण वाचा. लक्ष्मीबाई टिळकांचं वाचा, स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, व्यंकटेश मांडगुळकरांचं बनगरवाडी वाचा, आनंद ओवरी यांचं दिबा मोकशी, तुही येत्ता कंची, नामदेव ढसाळ कविता संग्रह, जीणं आमचं बेबी कांबळे आत्मचरित्र आहे, गिधाडे विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, शोभायात्रा शफाकत खान, भिस्की वही अरुण कोलटकर, हिंदू जगण्याची समृद्ध आळगड भालचंद्र नेमाडे, कोण कोण नाही कोणचा वरणभात लोणच्या जयंत पवारांचं वाचा, पायी चालणार प्रफुल्ल शिलेदार, आयदान हे एक आत्मचरित्र आहे. हे चळवळीचं आत्मचरित्र आहे बरं का, नक्की वाचा ते. उर्मिला पवारांचं आहे, वळीव शंकर पाटलांचं आहे, ग्रामीण कथा आहे आणि ग्रामीण कादंबरी आहे. माणूस मनोहर लता तलार, जेव्हा मी जात चोरली होती, कोणाचं आहे? बाबुराव बागुलांचं. बाबुराव बागुलांचं गाव कोणतं? नाशिक जिल्ह्यातले बाबुराव. मागेच इथे 21 तारखेला चक्रधर स्वामींचं बाबतीत एक मोठं संमेलन होतं, महानुभाव संमेलन. कुठे हे नाही का काय भगूरच्या पलीकडून एक छोटं एक लॉन्स आहे, तिकडे महानुभाव साहित्याचं मोठं संमेलन होतं. 55-56 काहीतरी असं होतं, 56 संमेलन होतं. तर त्या संमेलनाच्या ठिकाणी मी ऐकायला गेलो होतो, संमेलनात काय असतं, महानुभाव साहित्य संमेलन आजच्या काळामध्ये काय कशा पद्धतीने भरतं, काय विचार हे ऐकण्यासाठी सहज गेलो. मला मागे मी एक वाचलं होतं बाबुराव बागुलांची, जेव्हा मी जात चोरली होती. त्यात मला काही असे संदर्भ लागले होते की बाबुराव बागुल हे नाशिकचे आहेत. मी त्याच्या जोडीनं काही वाचन केलं. बाबुराव बागुलांचं गाव कोणतं? तर विहित गावला मग मी त्या दिवशी गेलो तिथे. भगोरला जाताना 2 कामं मला चांगली मिळाली. एक मला महानुभाव साहित्य संमेलनाचा अभ्यास करता आला आणि दुसरं म्हणजे विहित गावला, म्हणजे तिथं बाबुराव बागुलांचं गाव आहे. कधी सहज तुमचे आसपास लोक असतात, पण त्यांना आपण भेटत नाही, तिथलं स्थान घेत नाही किंवा माहिती घेत नाही. मग तिथलं त्यांचं पूर्ण जुनं घर कसं आहे वगैरे ते सगळं तुम्हाला पाहता येईल. बाबुराव बागुल जेव्हा मी जातो तिथे उत्तम कांबळे नावाचे लेखक राहतात इथे, आहे ना, नाशिकमध्ये. त्यांच्याशी तुम्ही जर केव्हा गेलात भेटलात तर तुम्ही हे लोक आताच्या काळामध्ये चांगले साहित्यिक आहे ना, ते पण तुम्ही भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे. कोण म्हणतंय टक्का दिला? संजय पवारांचा आहे. आता ही सगळी लोकं एकेकाळची खूप नावाजलेली लोकं आहेत. एकेकाळ गाजलेला आहे, अजूनही तो गाजलेला आहे. अजूनही तुम्हाला माहीत आहे की जेव्हा मी जात करली कोण हे केव्हा 1985, 90, 95 किंवा या दरम्यान किंवा त्याच्या आधी त्या लेखकांनी घेतलेले अनुभव आहेत 80-85च्या दशकातले. तर ते अजूनही का महत्त्वाचे आहेत? तर ते महत्त्वाचे म्हणजे अभ्यासासाठी. आणि ते त्याच्या संदर्भात प्रश्नामध्ये काय येतं सेटच्या एक्झाममध्ये, जेव्हा मी जात चोरली होती असं येतं, हे पुस्तक कोणाचं आहे? 4 प्रश्न येतात, पैकी तुम्हाला टिक करा. तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे की बाबुराव बागुलांचं. तर लक्षात ठेवा, जेव्हा ते तुम्ही ध्यानात ठेवा, है ना, वाचाल तर तुम्हाला लक्षात. तर हे निवडक साहित्य, या काही साहित्यकृतींना तर साहित्य अकादमीचे पुरस्कार आहेत. म्हणजे पुरस्कार कोणाकोणाला मिळतात, काय मिळतात, त्यांचे लेखन कोणते आहेत, काय कोणते, असं पण तुमचा अभ्यास असला पाहिजे. आता आपला सेटचा पेपर 1 झाला. ओके.
म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलं सेटचा अभ्यासाच्या संदर्भात पेपर 1मध्ये या सगळ्या ह्या आलेल्या आहेत, ह्या सगळ्या भागाच्या मालिका आल्या. तुम्हाला मी सांगितलं पूर्वीपासून समजा भूगोल अर्थशास्त्र सगळ्या विषयी तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला केवळ आणि केवळ सेटचा अभ्यास करायचा नाही, तर सोबत मराठीचा अभ्यास करायचा आहे, सोबत इतिहासाचा, अर्थशास्त्राचा, भूगोलाचा, पर्यावरणाचा, साहित्यशास्त्राचा, रसायनशास्त्राचा, अभंग, सगळ्या रचना तुम्हाला ते सगळं बघायचं. म्हणजे सर्व संपूर्णपणे बघून, आणि काय अवघड नाही आहे. रोज तुम्ही जर केलं तर अवघड काहीच नाही. पेपरच तुम्हाला अर्धी माहिती देतो. पेपर रोजच्या बातम्या वाचत जा तुम्ही. कोणत्या बातम्या वाचायच्या? कला, क्रीडा, कौशल्य, वाङ्मय, साहित्य, विज्ञान, मनोरंजन, गणित, शास्त्र, इतिहास, भूगोलच्या संदर्भात असणार आणि अदरवाईजच्या काही गोष्टी त्या पण तुम्ही वाचल्या पाहिजे. नियोजन करा, पेपर वाचायचं, रोज 3 चॅनलचे हे बघायचे, हिंदी, मराठी, इंग्रजी किंवा उर्दू. इंग्रजी आणि उर्दू दोन्ही पण बघा. चॅनल म्हणजे आता इथं BBC आहे, तुम्हाला सकाळचे काही न्यूज आहेत किंवा चांगले तुम्हाला आता रवीश कुमार चांगला बोलतात. रवीश कुमार माहिती आहे तुम्हाला? रवीश कुमार ऑफिशियल नावाचा एक यूट्यूब व्हिडिओ, तर तुम्ही त्या ठिकाणी ना त्यांचं रोजचं अपडेट ऐकू शकता. रवीश कुमार नावाचा एक पत्रकार होता, जो IBN नाही याला होता तो, मी सांगतो तुम्हाला त्याचं नाव काय, न्यूज एजन्सीमध्ये होता तो, जी न्यूज एजन्सी पुढे अदानींनी घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला. रवीश कुमार तर ते छान पद्धतीचे वार्तांकन, ते वार्तांकन कशा पद्धतीचं करतात त्याची तुम्हाला अभ्यास करण्याची भूमिका आहे. शिवाय ह्या 3 बघितलं तुम्ही, BBC, उर्दू, रोजचं न्यूज चॅनल तुम्ही जे पाहता, दूरदर्शन पाहता, आणि यूट्यूबला काय सर्च करायचं. यूट्यूबला हे लेखक तुम्ही सर्च केले, पुस्तकं तुम्ही सर्च केले, त्याच्या संदर्भात रिव्ह्यू येतात, समीक्षा येतात, त्या ऐका. 4-4, 5-5, 7-7 मिनटाचे असतात की बाबूराव बागुलांच्या या कथेमध्ये काय सांगितलं, जेव्हा मी जात चोरली काय सांगितलं, किंवा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कशामध्ये बनगरवाडीमध्ये काय, एकनाथांची भारुडं कशी, तुम्ही ऐकू शकता ना. आता तुम्हाला जरी उपलब्ध ग्रंथालय जात आहेत नाही काय नाही, पण जर डिजिटल ग्रंथालयाचा वापर कसा करायचा, तुम्हाला पॉडकास्ट आहे, रेडिओ, आकाशवाणी, डिजिटल तुम्हाला तुमच्याकडे मॅगझिन्स आहेत, ऑडिओ व्हिडिओ आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, फेसबुकवर पण काही लोक असे की छान पद्धतीने लिहितात, म्हणजे त्यांची तुम्ही समीक्षा वाचू शकता, पुस्तकाविषयी रिव्ह्यू वाचू शकता, पुस्तकाची मासिकं वाचायची तुम्हाला ओके. शिवाय आणि तुम्हाला केवळ फक्त सेटचा अभ्यास करायचा असं नाही, स्पर्धा परीक्षा पण अभ्यास करायचा ओके. स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. UPSC MPSC तुम्हाला याच्यात होते. माझे काही मित्र मला म्हणतात की तुम्ही जर UPSCची एक्झाम दिली की तुम्ही UPSC क्लासला टॉपर ऑफिसर होऊ शकता, पण तेवढा अभ्यास करावा लागणार. तो अभ्यास करा, तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे. आपण पेपर 2साठी पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्ही बोरिंग झाला मला माहिती आहे, खूप वेळ आपण 1 मिनिट 37-38 सेकंड वेळ झाला, 1 तास 38 सेकंड. ठीक आहे, थँक्यू.